प्रॉफिटेबल होऊ शकतात शेळीपालन? 100% होऊ शकतं. कम्प्लिटली अनऑर्गनाइज्ड मार्केट आहे. एक प्रकारचा ॲडव्हान्टेजचा पॉईंट आहे. याला जोडधंदा म्हणून बघायचा का प्रायमरी बिझनेस बघायचा? सुरुवात करताना जोडधंदा, पण नेहमी तेच सांगत असतो की कमी प्राण्यांनी सुरुवात करा. तेव्हा प्रायमरी गेला तर तो फायद्याचा आहे का तेवढा? हा, प्रायमरी गेला तर फायद्याचा नक्की आहे, कारण मीही करतोय ना. माझं मेन काम शेळीपालन आहे. तुमच्याकडे आता टोटल किती शेळ्या आहेत? साधारणपणे 100 ते 120 शेळ्या, त्यांच्यासाठी लागणारे नर, त्यांची जवळपास 80 ते 100 पिल्लं एका वेळेला, वेगवेगळ्या वयाची. टोटल ब्रीड आत्ताच्या घडीला 13 आहेत. कोणकोणते? स्थानिक, त्याच्यानंतर कोकणामध्ये कोकण कन्याळ नावाची ब्रीड आम्ही म्हणतो. आपली महाराष्ट्रातली ब्रीड उस्मानाबादी, की जी सर्वत्र ऍक्सेप्टेड आहे. अख्ख्या इंडियातली सर्वात फेमस जी ब्रीड आहे सिरोही नावाची. त्याच्यानंतर सोजत नावाची अजून एक राजस्थानी ब्रीड आहे. जे कोणी शेळीपालन फॉलो करत त्यांना आफ्रिकन बोर नावाची ब्रीड माहिती आहे. गोहिलवाडी नावाची ब्रीड आहे. एक मारवाडी आहे, खूप लांब केस असतात त्यांना. सिंधी नावाची एक ब्रीड आहे. तोतापरी नावाची ब्रीड. तोतापरी त्यांचं तोंड असं पोपटासारखं असतं, म्हणजे नाक थोडंसं बाहेर असतं. नागफणी अशी आहे की त्यांचे कान असे, नागाचा जो फणा असतो तसे सुपासारखे उघडतात म्हणून त्यांना नागफणी म्हणतात. पिटल झालं, हैदराबादी झालं की त्यांचे कान 18 इंचाचे वगैरे असतात. तो मेन कारण वेगवेगळ्या ब्रीड्स ठेवण्याचं की कस्टमरची डिमांड, आणि मग ते आम्हाला विकायचे पुढे जाऊन, किंवा लांब केस विकू का लांब कान विकू, म्हणजे काढून नाही, त्या पिल्लामध्ये हे फीचर आहे म्हणून ते आम्ही विकतोय, आणि मग त्याचे 2 पैसे एक्स्ट्रा मागता येतात आम्हाला. म्हणजे मार्केटच्या डिमांड अनुसार तुम्ही एवढ्या ब्रीड्स पाळता? एक्झॅक्टली. 1 लाख रुपयापर्यंत आम्ही बोकड विकलेला आहे कुर्बानी, म्हणजे बकरी ईदसाठी. हे सगळे पैसे जे मागितले जातात ते त्या ब्रीड साठी मागितले जातात. त्याची ब्लड लाईन चांगली आहे, त्याची बॉडी चांगली आहे. हा, एक्झॅक्टली. ब्रीड्स हा लोकांच्या डोक्यात खूप मोठा विषय आहे. म्हणजे बिटल आहे 100-150 किलोचा आहे, कान मोठे आहे, तर म्हणणार हा लय महागाई बोली लागते. बरोबर. पण आम्ही जेव्हा प्रॅक्टिकली काम करतोय तर आम्ही ब्रीडला ऍक्च्युली खूप जास्त महत्व देत नाहीये. एखादा प्राणी जर मी खरेदी करतोय तर तो त्या ब्रीडच्या पलीकडे त्याच्यामध्ये काय चांगलं आहे ते मी नेहमी बघणार. आता माझ्याकडे एक पिल्लू आहे, त्याची आई स्थानिक होती. त्याचं जन्माचं वजन जवळपास 4 किलो होतं. वडील बोर असल्यामुळे त्याच्यामध्ये वेट गेनचे कॅरेक्टरिस्टिक्स. वयाच्या 360व्या दिवशी 57 किलो होता काट्यावर. हे बंद पडण्यापाठीमागचं कारण काय? मिसमॅनेजमेंट, माहितीचा अभाव, बेसिक मार्केटचा अभ्यास नसतो. एक्झॅक्टली. माणसांना बिझनेसच कळत नाही शेळीपालनामध्ये. डे टू डे काम भरपूर आहे. हो, सुट्टी शून्य. ह्या कामाला सुट्टीच नाहीये. बिझी राहणार तुम्ही. 365 दिवस तुमचं शेड चालू राहणार आहे. ब्रीड चुकीच्या नाहीत, शेळी पालन चुकीचं नाही, चारा चुकीचा नाही. सगळं जे काही चुकतंय ते पालकातच चुकतंय. सगळं शिकल्यानंतर जर तो एक 100 शेळ्यांचा स्केल करतोय किंवा 50 शेळ्यांचा स्केल करतोय तर तो किती रुपये कमवू शकतो? साधारणपणे जर 100 शेळ्यांचा फ्लॉक असेल 15 लाखाच्या मध्ये उत्पन्न आरामात काढू शकतो, सगळा खर्च काढू. तर माझा उद्देश काय आहे की मला पिल्लं विकायचे. ज्याला पाळायला घ्यायचं तो पाळायला घेऊन जाईल, ज्याला खाण्यासाठी घेऊन जायचं तो खाण्यासाठी घेऊन जाईल. एंड टार्गेट हेच आहे की जे आपण बकरी पाळतोय ते मीट साठी, मांस साठीच जाणार आहे, खायलाच जाणार आहे. ऍब्सोल्युटली. या धंद्यात मेजर काय काय रिस्क आहेत? मेजर रिस्क माणूसच आहे. म्हणजे ज्या ज्या काही चुका होणार आहेत त्या सगळ्या माणसाकडनंच होणार आहेत. मित्रांनो, मातीवरचा आजचा एपिसोड हा खूप खास आहे, खूप वेगळा आहे. आजचा विषय जो आहे तो आहे शेळी पालनाचा. शेळी पालन या व्यवसायामध्ये खूप अडचणी आहेत. वेगवेगळे फार्म्स उभा राहतात, फार्म बंद होतात. योग्य पद्धतीने शेळी पालन कसं करावं याचे आयडियाच नाहीये. तर शेळी पालनामध्ये कसा पैसा कमवायचा, कसं स्ट्रक्चर हवाय, सगळं आपण समजून घेणार आहे. आणि जे आपल्याला आज गाईड करणार आहेत, जे माहिती देणार आहेत ते सरळ तळवडे हे गाव, सावंतवाडी एरिया, कोकणातून सरळ ते पुण्याला आपल्यासाठी इथं आलेले आहेत. आणि त्यांना 12-13 वर्षाचा शेळी पालनाचा अनुभव आहे. त्यांच्याजवळ जे आहेत ते 12-13 प्रकारच्या शेळीमधल्या ब्रीड्स आहेत. आणि त्यांच्याजवळ आम्ही जाऊन गेल्या 3-4 वर्षापूर्वी एक हिंदीमध्ये आम्ही व्हिडिओ केला होता. त्याला जवळपास 6.5-7 लाख व्ह्यूज आहेत, 1000च्या आसपास कमेंट्स आहेत. तर हा एपिसोड तुम्ही पूर्ण बघावा मित्रांनो. आपल्यासोबत सुमित भोसले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या मातीवरच्या या एपिसोडमध्ये. थँक्यू. विषय असा आहे की तरुण जी पिढी आहे त्या तरुण पिढीला शेळी पालन हा योग्य पर्याय आहे का? हा व्यवसाय जो आहे तो नक्कीच मी म्हणेन. आता मी स्वतः मागच्या 13 वर्षापासून हे काम करतोय. फक्त त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो जोपर्यंत करेक्ट होत नाही किंवा आपण शेळी पालन का करतोय ही जर क्लॅरिटी नसेल, किंवा मी कोणाचं तरी बघितलंय आणि त्याचं बघून मी पण करतो मग करूया असं जेव्हा होतं मग ते कुठेतरी अडचणीचं होतं. पण जर नीट त्याला सायंटिफिक पद्धतीने आणि त्याच्यातला व्यवहार समजून आपण कुठे काम करतोय हे सर्वात पहिले समजून, कारण आपल्या आता सध्या काय होतं युट्यूबवरती मला अगदी भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातली माहिती मिळते. बरोबर. पण मी ज्या कोपऱ्यात काम करणार आहे त्या कोपऱ्यात त्याचं ऍप्लिकेशन कसं होणार आहे हे जर मी समजून काम केलं तर मग ते अजून थोडंसं इफेक्टिव्ह होतं. हे जर समजून केलं तर खूप चांगला म्हणजे लाईव्हलीहूडचं एक चांगलं पर्याय आहे.
आणि त्याच्यानंतर त्याच्यातल्या ज्या बाकीच्या गोष्टी असतात ना, कमी आपण जेव्हा म्हणतो की मला एखादी इंडस्ट्री उभी करायची आहे, मग प्रत्येक इंडस्ट्रीचे काही प्री रेक्विजिट असतात रॉ मटेरियलच्या दृष्टीने, तर ते तुमच्याकडे किती आहेत, जवळ आहेत का लांब आहेत, ह्या सगळ्याचा अभ्यास करायला हवा पहिले. त्याच्यानंतर त्या अभ्यासानंतर जे शेळीपालन होतं ते जरा चांगल्या पद्धतीचं होतं आणि मे बी त्याच्यातही चुका होतील, अडचणी येतील, पण तो अभ्यास पाठीशी असल्यामुळे ते सस्टेन करणं, मला आता इतके वर्ष सस्टेन करायला जमलं त्याच्या मागचं कारण हेच आहे की आम्ही पण जेव्हा सुरुवात केली तर अगदीच नवीन होतो. मी तर मुंबईतच राहिलेलो, त्यामुळे शेती पण एवढी काही मला माहिती नव्हती, पण तोच एक सायंटिफिक बेंड जो आहे काम करण्याचा आणि आपल्याला काम करायचं आहे ही इच्छा पाहिजे, तो त्या पद्धतीने होतं. पण इन शॉर्ट शक्य आहे. म्हणजे तरुण पिढीला हा पर्याय आहे. तरुण पिढी कसं, आता खूप सारे लोक आहेत ज्यांना लांबून व्हिडिओ बघतात, अरे हा गोट फार्मिंग आपण करू शकतो, 10 शेळ्या पाळू शकतो, ते कॅल्क्युलेशन टाकतात, खूप पैसे होतात, काही लोक त्यात उतरतात पण, आणि मग पुन्हा कळते का अरे हे आपलं नाहीच, म्हणजे हे आपल्यासाठी नाहीये, असं फारदा होतं. पण यात हे न करता प्रॉफिटेबल होऊ शकतात शेळीपालन. 100% होऊ शकतं. जसा एखादा कुठलाही बिझनेस आहे तसा शेळीपालनाचा बिझनेस आहे, तुम्ही तो नीट केलात तर 100% होणार. पोल्ट्री व्यवसायाला एक बिझनेस म्हणून बघितलं जातं, बरोबर का? डेअरी व्यवसायाला एक बिझनेस म्हणून बघितलं जातं. पण शेळीपालन जिथं येतं तिथं कुठं ना कुठं ते खटकतं, मध्येच अडकतं आणि क्लॅरिटी मिळत नाही. एक बिझनेस म्हणून मोठा का उभा राहत नाही त्या स्केलला? तर त्याचं जे काय एवढं काय मी काम केलं आणि बऱ्याच लोकांशी बोलणं होतं या निमित्ताने, तर त्यातलं माझं आकलन असं आहे की बेसिकली जे तुम्ही आता म्हणलात पोल्ट्री आणि डेअरी, ह्या दोघांना एक स्ट्रक्चर आलेलं आहे. डेअरी असं आहे की दूध संघ आहेत, मग त्यामुळे ओघाने त्याच्यात बऱ्यापैकी राजकीय इन्व्हॉल्वमेंट असते आणि मग त्याच्यामुळे ज्या काही यंत्रणा आहेत आपल्याकडे की ज्या अशा पद्धतीच्या गोष्टी चालवतात, तर त्यांची इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे त्याला एक प्रकारची ताकद आलेली आहे त्या कामाला. आणि मुळात दूध हे रोज लागणारी गोष्ट आहे एका पद्धतीने. सिमिलरली पोल्ट्रीमध्ये राजकीयपेक्षा कॉर्पोरेट स्ट्रक्चर खूप चांगलं आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत की ज्या पोल्ट्री आणि पोल्ट्री अलाइड ऍक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्ड आहेत, सो त्याच्यामुळे त्याला एक स्ट्रक्चर आलेलं आहे. बरोबर. अनफॉर्च्युनेटली गोट फार्मिंग किंवा शेळीपालनाला आतापर्यंत त्या पद्धतीचं स्ट्रक्चर मिळालंच नाही कधीच. इकोसिस्टम नाहीये. एक्झॅक्टली. मी म्हणेन इकोसिस्टम आहे. ऑर्गनायझेशन. एक्झॅक्टली. त्या इकोसिस्टमचं ऑर्गनायझेशन नाही झालंय, कारण शेळ्या तर पाळल्या जातातच ना किती वर्षापासून. आपलं खूप जुनं काम आहे ते. त्याचं कन्झम्पशनही आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे बाजार भरतात, बरंच काय काय, पण ह्या सगळ्या गोष्टीचं एक आपण म्हणतो ना साचा नाही तयार झालाय कुठल्याच प्रकारचा, आणि त्याच्यामुळे त्याला ते असं एक स्ट्रक्चर कधीच मिळालं नाही. मिळेल का नाही ते माहिती नाही ह्या पुढे, कारण ज्या पद्धतीने शेळीपालन आपल्याकडे केलं जातं की बाबा खूपच क्रूर पद्धतीने काम होतं आपल्याकडे. आपल्याकडे इन्स्टिट्यूट भरपूर आहेत. आपल्याकडे ICAR जे आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर, त्यांच्या अंडर गोट फार्मिंग म्हणजे शेळीपालन किंवा मेंढीपालन म्हणजे गोट आणि शीपसाठी बऱ्याच इन्स्टिट्यूट्स आहेत भारतभरात. त्यांच्या ठिकाणी जे होतंय ते होतंय, पण इन जनरल अख्ख्या इंडियामध्ये कम्प्लिटली अनऑर्गनाइज्ड मार्केट आहे. आणि त्याचं मेजर जे एपिसेंटर्स आहेत ह्या मार्केटचे, हे बाजार म्हणजे प्राण्यांचे बाजार जे भरतात ते आहेत. सो तिकडे जाऊन कोणी त्याला जर एका साच्यात बांधायचा प्रयत्न केला तर ते होऊ शकतं, पण सध्या तरी ते होईल असं वाटत नाही. पण मी म्हणतो तोच ऍक्च्युली एक प्रकारचा ॲडव्हान्टेजचा पॉईंट आहे. अच्छा, ते तर काहीतरी करू शकतो. एक्झॅक्टली. ऑर्गनाइज नसल्यामुळे प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी, कारण ते खूप मदत आहे. कारण गणित जी आहेत ना ती गावागावाला बदलतात. म्हणजे आता लोणंदचा बाजार झाला, लोणंदच्या पुढे चाकणचा बाजार झाला, दोन्ही बाजारांची गणितं वेगळी आहेत. तिकडे येणारे प्राणी वेगळे आहेत, तिकडे येणारे व्यापारी वेगळे आहेत, तिकडे येणारी लोक वेगळी आहेत. सो त्यामुळे जे सेंट्रलाइज लोकलाइज जे काम करायचं आहे की एखादा शेतकरी ज्या एरियामधला आहे, ज्याला शेळीपालनात इंटरेस्ट आहे आणि तो जे काही करतोय त्याच्यापासून त्याला थोडंसं मोठ्या प्रमाणात करायचं आहे, तर मग त्या गोष्टी समजून जर त्याने केलं ना तर ते त्याला स्वरूप आणू शकतो तो एका पद्धतीने. आणि हे ऑर्गनाइज नसल्यामुळेच म्हणजे गोट फार्म बंद पडतात का? ह्या बंद पडण्यापाठीमागचं कारण काय? मी बरेच फार्म्स बघितले, मोठे मोठे करतात इन्व्हेस्टमेंट, 50 लाख 40 लाख 30 लाख, बंद होतात. आणि पुन्हा मी बघितलं ना असं वाटतं की अरे यार एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट, त्याचं कारण तुम्हाला काय वाटतं एवढ्या अनुभवात? त्याला ऍक्च्युली खूप कारण आहेत. पण सर्वात पहिलं तेच आहे की आपण त्या व्हिडिओमध्ये पण मेन्शन केलं की लोकांना माहितीचा अभाव आहे. ठीक आहे. दुसरं शेवटी जेव्हा आपण शेळीपालन करतो ना तेव्हा ते लाईव्ह इन्व्हेंटरी आहे. बरोबर. सर्वात मेन गोष्ट ही समजून घेतली पाहिजे. त्याला मशीन म्हणून आपण म्हणतो की ही मशीन आहे, त्यातनं पिल्ले येतील ते विकायचे, त्याला बघण्यासाठी म्हणून आपण त्याला मशीन म्हणू शकतो, पण ती एक जिवंत गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये मॉनिटरिंग खूप महत्वाचं आहे. आणि मग होतं कसं की जेवढ्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली जाते किंवा आपण व्हॉल्यूम करू आणि मग व्हॉल्यूमच्या बेसिसवरती काम करू, पण त्या प्रमाणात मॉनिटरिंगची व्यवस्थाच केली जात नाही. आणि मग जर मॉनिटरिंग नसेल तर त्या प्राण्याला जर त्रास होतोय, त्या त्रासाकडे मी नाही बघितलं तर इव्हेंच्युअली तो प्राणी दगावणार आहे. बरोबर. आणि वेन आय से मॉनिटरिंग म्हणजे काय की माझ्याकडे जे काही प्राणी उभे आहेत त्या प्रत्येक प्राण्याकडे माझं दिवसातनं एकदा लक्ष गेलं पाहिजे, तर मला कळणार की तो बरोबर आहे की नाही. मी एखाद्या प्राण्याकडे बघतच नाही, नुसते माझ्याकडे हजारो प्राणी उभे आहेत
पण मी प्राण्याकडे लक्षच देत नाहीये, बरोबर. तर त्याला काय होतं ते माहिती नाही, त्यामुळे त्याला औषध मिळणार नाही. औषध नाही मिळालं तो एका दिवशी दगावणार, बरोबर. काही वेळेला 2-3 दिवसात, काही वेळेला आठवडाभरात. आणि मग ते जसे आणि दगावायला लागले प्राणी की मग ते माझी मशीन बंद पडते. बरं, मी त्या मशीनवरती खर्च केलेलं, बरोबर. ती बंद पडल्यावरती त्याची व्हॅल्यू शून्य आहे, त्याला बरोबर. रिसेल व्हॅल्यू बिलकुल नाहीये. आणि मग ते मशीनमधली माझी इन्व्हेस्टमेंट छोटी कमी होत जाते आणि मग ते इव्हेंच्युअली बंद पडतो. त्यामुळे पहिलं जे आहे ते मिसमॅनेजमेंट, माहितीचा अभाव, अननेसेसरी व्हॉल्यूममध्ये जाण्याचं, व्हॉल्यूम म्हणजे जास्तच गोट पाळायचा. ग्रीड की बाबा माझ्याकडे 1000 कपडे पाहिजेत वगैरे वगैरे वगैरे. ह्या सगळ्यानंतर बेसिक मार्केटचा अभ्यास नसतो. जसं मी म्हणलं की हे काम करत असताना आहे ना, जे बाजार पद्धती आहे ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. फार्म्स, आता आमचं पण कॅलिफोर्निया 30 फार्म्स म्हणून आहे, बरोबर. सुदैवाने कोकणामध्ये, म्हणजे आम्ही जिकडे काम करतो, रायगडमध्ये कल्याण येतं, तिकडे एक बाजार भरतो फक्त, पण तो ऍक्च्युली मुंबईसाठीचा बाजार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना पालघरमध्ये बाजार आहे, ना रत्नागिरीमध्ये बाजार आहे, ना सिंधुदुर्गमध्ये बाजार आहे. ठीक आहे. मुंबई आपण कोकण म्हणतो, मुंबईमध्ये देवनार आहे, ही 2 मोठी बाजार भरतात, पण बाकी कुठल्याच जिल्ह्यामध्ये बाजार भरत नाही प्राण्याचे. सो त्यामुळे आमच्या ठिकाणी काम करताना आम्ही ते समजलं की इथे बाजार भरत नाही, तर ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट आहे त्यांना आमच्या दाराशीच यायचं आहे. बरोबर. जर मी व्यवस्थित पद्धतीने काम करतोय, इन्व्हेंटरी अवेलेबिलिटी व्यवस्थित पद्धतीने ठेवली, तर आलेल्या लोकांना मी मालही देऊ शकतो. सो तो एक बेनिफिट आहे. पण इतरत्र सगळीकडे, जवळपास इतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे प्राण्यांचे बाजार भरतात. जिल्ह्यांमध्ये थोडा तालुक्याला बाजार भरतात. सो त्या ठिकाणी काय चालू आहे, तिकडची रिक्वायरमेंट काय आहे, हे समजून मला काम केलं पाहिजे. कारण मी मागे आय थिंक व्हिडिओमध्ये पण बोललेलो की माझं मार्केट जे आहे ना, जेव्हा मी पर्टिक्युलरली गोट फार्मिंग करतो, तेव्हा माझ्या मार्केट हे प्रायमरी आणि सर्वात मोठं मार्केट हे 20 ते 25 किलोमीटर, त्याच्यातच मेन माझं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. कारण तुमच्या गोट्स त्या मार्केटमध्ये विकल्या गेल्या पाहिजेत असंच मार्केट. आणि तिकडच्या लोकांना मी पुरवलं पाहिजे. कारण मी 25 किलोमीटरमध्ये करतोय, पुढच्या 25 किलोमीटर कोणतरी दुसरा करणार आहे 100%, आणि त्याने ते केलं पाहिजे, तर ते ऑटोमॅटिकली कंट्रोल होतं. पण मी म्हणलं तसं होतं कसं की मग लोक लांबचे ॲव्हेन्यूज बघायला जातात की इकडे विक्री होईल, तिकडे विक्री होईल, आणि मग ते होत नाहीत. बरोबर. आणि मग शेवटी काम करतोय, तुम्ही एखादा प्रोडक्ट बनवताय, सगळं नीट केलं आणि त्याची विक्रीच नाही नीट करू शकलात, तर ते फायनल कारण होऊन जातं. मॅनेजमेंट आहे, विक्री व्यवस्था आहे, लालच आहे, एवढ्या गोष्टींमध्ये एक सेटअप लागत नाही, त्यानं नुकसान होतं फार. एक्झॅक्टली. तुम्ही राहता कोकणात, सावंतवाडीच्या जवळ तळवडे या गावामध्ये, मग तुम्ही फार्मला नाव जे आहे ते कॅलिफोर्निया 30 हे का दिले? ते ब्रँडिंग म्हणजे ते बाकी काही कारण नाही त्याच्यामध्ये. एकच उद्देश होतं की लोकांनी आपलं नाव लक्षात ठेवायला पाहिजे. बरोबर. थोडंसं वेगळं नाव दिलं की लोक विचारतात की बाबा हे असं का दिलं, जसं तू पण विचारलं. बरोबर. आणि मग ते एकदा विचारलं, त्याच्याबद्दल थोडीशी जरी चर्चा झाली की ते आपल्या ध्यानात राहतं. 100%. आपण विसरत नाही जनरली. आणि मग त्यामुळे तेच कारण होतं की हे अशा पद्धतीने नाव द्यायचं. आणि मग आता कॅलिफोर्निया का, बाकी काही का नाही ठेवू शकत, त्यामुळे त्याला जी कोकण आणि कॅलिफोर्नियाची जी ॲनॉलॉजी खूप पूर्वापासून लोक करतात की कॅलिफोर्नियाचा जो कोस्ट आहे आणि कोकणाचा जो कोस्ट आहे तो सिमिलर आहे. सो जसं कॅलिफोर्निया खूप प्रगत आहे, तिकडे खूप टुरिझम आहे वगैरे वगैरे, तसं कोकणातही खूप आधीपासून लोकांना करायचं आहे. सिमिलर आहे, फक्त एवढंच आहे. बाकी कोकणाला कॅलिफोर्नियासारखं करायची गरज नाही, कारण कोकण स्वतःच खूप चांगलं आहे. फार छान केले, कारण फार्मला ना माणसं नावच देत नाहीत. आणि हे कॅलिफोर्निया 30 तुम्ही नाव दिले, हे लक्षात पण राहते माणसांना, ते रिकॉल होते. रिकॉल इज द मेन रिझन, की रिकॉल साठीच आपण ते केलंय. नाही, खूप भारी. ह्या गोष्टीतून मला एक तुम्हाला विचारत होतो, कोकणासारख्या ठिकाणी तुम्ही गोट फार्मिंग करताय, तिथं सगळी माणसं फिश खातात, तुम्ही म्हटला की 20-25 किलोमीटर रेडियस मध्ये विकायला पाहिजे. तर तुमचा सुरुवात, म्हणजे तुमचं शिक्षण कुठे झालं, प्रवास कसा राहिला, म्हणजे हा संघर्ष करत करत 13 वर्ष करणं हे काय सोपी गोष्ट नाही. डिटेल मध्ये थोडंसं सांगा ना आम्हाला, कशी सुरुवात झाली? मी मुळात मुंबईत राहिलेलो आहे, लहानाचा मोठा मी मुंबईत झालो. माझं एज्युकेशन सायन्स आहे, BSc फिजिक्स आहे माझं. त्याच्यानंतर रेकॉर्डिंग आर्ट्सचा एक डिप्लोमा असतो, ज्याला ऑडिओ इंजिनिअरिंग म्हणतात, म्हणजे FTI वगैरे तिकडे पण हा कोर्स असतो. तर ते मी केलं आणि मी 7-7.5 वर्ष त्या फील्डमध्ये काम करत होतो. इन द मीनवाईल आम्ही कोकणातले असल्यामुळे आमची कोकणात जागा होती, अँसेस्ट्रल जागा होती, आंब्याची बागही होती ती. तर मग त्याच्यामध्ये काहीतरी करायची इच्छा होती. त्याच्यात एक मला सर्वात पहिला मुद्दा हा कळला की मी मुंबईत राहून ही कामं नाही करू शकत. मी मुंबईत राहिलो आणि इकडे कोणतरी करतंय, किंवा मी मुंबईत राहून इकडे लिटरली उंटावरनं शेळ्या हाकायचा प्रयत्न करतोय, ते होणार नाही. लवकर कळालं तुम्हाला? हा, एक्झॅक्टली. सो त्यामुळे ते सर्वात पहिला मुद्दा कळला. मग म्हटलं इथे येऊन राहिलं पाहिजे, तरच ते शक्य होईल. सुदैवाने माझं लग्नही झालेलं, तर माझी मिसेस जी होती तिने त्याला संमती दिली, तिची तयारी होती. कारण दॅट वॉज अन इम्पॉर्टंट फॅक्टर, कारण मग ते कठीण झालं असतं. सो ते झालं.
आणि मग आम्ही इथे याचा विचार करायला सुरुवात केला की मग आल्यानंतर काहीतरी उदरनिर्वाह पाहिजे आपल्याला कंटिन्युअसली. कारण आंब्याचं कसं होतं, आंब्याचं आमचं काम 11 महिने होतं, पण त्याच्यातलं रेव्हेन्यू जनरेशन हा 2च महिन्याचा आहे. बरोबर. सो त्यामुळे म्हटलं दॅट कॅनॉट बी अन ऑप्शन की इकडे शिफ्ट होण्यासाठी. सो त्यामुळे मग आम्ही म्हटलं की ॲनिमल हजबंडरी आपण बघू शकतो की ज्याच्यामध्ये करता येईल, आपल्याकडे जागा आहे, जी काही आंब्याची बाग आहे त्याच्यामध्ये वगैरे. तर मग त्यावेळेला 3 ऑप्शन्स होते माझ्यासमोर. एक तर डेअरी होतं, पोल्ट्री होतं आणि गोट फार्मिंग होतं. ठीक आहे, हे मी आता सगळं 12 वर्षापूर्वीचं सांगतो तुम्हाला. शेतीतच याचं कसं काय धाडस झाला? नाही म्हणजे गावात येऊन काय करणार ना अजून. आणि टुरिझमचं तेवढं काही नॉलेज नव्हतं. गावात यायचं ठरवलेलं, आपली जागा आहे त्याचा वापरही करायचं ठरवलेलं. मग त्याच्यासाठी पहिलं तर शेतीच, म्हणजे रुरल भागामध्ये शेती हे इज अ गुड सोर्स ऑफ इन्कम असं आपण समजून चालू. म्हणजे आता ऑब्व्हियसली इथे येऊन राहिल्यानंतर आताही कळतं की बरेच इतर गोष्टी करू शकतो, पण त्यावेळेला तेच माहिती होतं कारण एक्सपोजरच नव्हतं कुठल्या प्रकारचं मला त्यावेळेला. बरोबर. डेअरी, पोल्ट्री किंवा गोट फार्मिंग तसं तेवढं ध्यानात नव्हतं. आणि आय डोंट नो, म्हणजे त्यावेळेला एक बऱ्यापैकी मुंबईतनं परत येण्याची एक ती वेव होती. लोक बरेच ऑप्शन्स होते मुंबईमध्ये, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग चालायचे, असं खूप होतं. आणि इंटरनेट जस्ट त्यावेळेला येत होतं, त्यामुळे युट्यूब चालू झालेलं जस्ट. मग त्यावेळेला तुमच्यासारखे इन्फ्लुएन्स खूप जास्त नव्हते, पण न्यूज चॅनल्सच्या त्या यशोगाथा यायच्या बऱ्याचशा त्यावेळेला. हा, तर त्याच्यातनं काय काय माहिती कळत होती. मग त्याच्यात मग थोडासा अभ्यास करायला सुरुवात केली. मग त्या डेअरीमध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे हे कळलं. म्हणलं हे सध्या तरी शक्य नाही आहे. आणि प्लस मग त्याच्यातल्या काही गोष्टी ज्या काही कळत होत्या, कारण केलं तर कधीच नव्हतं, गावात राहणंच नव्हतं ना, मुंबईतच राहिलेलो, त्यामुळे काय करायचंय कसं करायचं माहिती नव्हतं. पण जे काही बघत होतो, ऐकत होतो, त्यातनं कळलं की मुळात कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, त्याच्यातल्या बाकीच्या गोष्टी नंतर कळल्या ज्या काय. त्यामुळे हे सध्या नको. दुसरं, पोल्ट्रीबद्दल घाबरवलं खूप गेलेलं आम्हाला त्यावेळेला की बाबा व्हॉल्यूम करावा लागतो, आणि मग समजा काही अडचण झाली मग तो अख्खाच्या अख्खा व्हॉल्यूम संपून जातो वगैरे वगैरे. आणि त्यातले जे मायक्रो इकॉनॉमिक्स आहेत, म्हणजे जर समजा अंड्याचं करायला गेलं तर प्रोडक्शन कॉस्ट झाली, आणि मग त्याची सेलिंग कॉस्ट झाली, खूपच कमी मार्जिन राहतं वगैरे वगैरे, हे सगळे फॅक्टर्स होते. मग त्याने जर असं म्हणलं हे नको. मग सुदैवाने आपल्याकडे मुंबईमध्ये आहे ना बॉम्बे वेटरिनरी कॉलेज आहे, तर त्यांचे त्यावेळेला ट्रेनिंग आताही होतात म्हणा. तर त्यांचं जे फार्म आहे किंवा लॅब जी आहे ती आरे कॉलनीमध्ये. ओके, ठीक आहे. तर आणि तिकडे त्यांचं एक फॉडर डिपार्टमेंट आहे की जे वेगवेगळ्या फॉडर्स होते काम करतात. तिकडे त्यांचं ते एक 4 दिवसाचं ट्रेनिंगचं लागलं. मी तेव्हा जॉब करत होतो, तर म्हणजे सुट्टी घेऊन 4 दिवस अटेंड केलं ट्रेनिंग. आणि एक साधारणपणे मला असं वाटलं की हे आपण करू शकतो. ओके, एक येतो ना आपल्या होऊ शकतं आपल्याच्याने, असं ते आयडिया लागली. मग आलो गावात, आणि मग त्यावेळेला आमचे जे केअरटेकर होते त्यांच्यासोबत जाऊन शेळ्या आणल्या वगैरे. ते सुरू केलं हळूहळू, 10 याच्यातच सुरू केलं. खूप माती खाल्ली सुरुवातीला, बऱ्याच चुका झाल्या आमच्याकडनं. मग त्यातनं शिकत गेलो. आणि मग एक साधारणपणे 2 वर्षानंतर असं वाटलं की आता यायला पाहिजे. मग ते आम्ही शिफ्ट व्हायचा डिसिजन घेतला, आणि मग ह्याला थोडंसं मोठं स्वरूप द्यायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आता सुरुवातीला ज्या काही गोष्टी कळलेल्या, प्राणी पाळण्याच्या दृष्टीने, धंद्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, कारण त्याला फक्त प्राणीच 10 प्राण्यात विकणार काय आम्ही. बरोबर. त्यामुळे प्राणी पाळण्याचंच गणित सगळं समजून घेत होतो, किंवा त्याचेच एफर्ट सगळे लावत होतो. आणि मग त्याच्यातनं पुढे आल्यावरती मग जेव्हा व्हॉल्यूम करायला गेलो, मग काय व्हॉल्यूम करायचा, कुठल्या ब्रीडने करायचं वगैरे वगैरे, हे जेव्हा कळत होतं त्यावेळेला मग थोडंसं महाराष्ट्राबाहेरच्या ब्रीड्सचा आम्ही विचार करायला सुरुवात केली की बाबा लोकलमध्ये होतं ते, पण त्याच्यामध्ये वेट गेन होत नाही. त्याची जी काही कारणं होती ती आता अजून प्रगल्भतेने आम्हाला कळलेली आहेत, पण त्यावेळेची जी मोगमपणे जी कळलेली ती कारणं होतीच. सो मग त्याच्यातनं जेव्हा आम्ही बाहेरच्या राज्यातनं ब्रीड जाण्याला ठरवलं, तेव्हा मग खूप अपोजिशन इन द सेन्स, कोणी आम्हाला येऊन मारायला काय आलं नव्हतं, पण असं की हे होत नाही, होऊच नाही शकत, कोणी करतच नाहीये. किंवा मुळात मी पहिल्या दिवसापासून ठरवलं की मला स्टॉल फेड फार्मच करायचं आहे. की म्हणजे शेळीपालनातल्या ज्या 2 पद्धती आहेत, बंदिस्त आणि फिरस्त, मधली जी एक अर्धबंदिस्त म्हणतात तो थोतांड आहे, म्हणजे ते चूक आहे बेसिकली. सो एकतर फिरस्त, नाही तर फिरस्त म्हणजे जी दोन्हीतली एकच करायला पारंपरिक पद्धत जी आपण म्हणतो ती, आणि दुसरी म्हणजे जी आता आम्ही करतो की एका जागेवरती शेळ्या आहेत आणि शेळ्यांचं जे काही खाद्य आहे ते त्यांच्या तोंडापाशी आणून द्यायचं. ओव्हरऑल आम्ही सुरुवातीपासून हे ठरवलं की स्टॉल फेड फार्मच करायचं आहे, कारण ती लाईफस्टाईल अवगतच नव्हती ना आम्हाला, की रोज शेळ्या घेऊन जायच्या आणि मग परत आणायच्या, आणि मग समजा नाही न्यायला मिळालं तर काय होईल ह्याची कल्पना नव्हती. म्हणून म्हटलं जागेवर ठेवू, त्यांची जी काही व्यवस्था आहे ती करू. असं करत करत ते आम्ही हळूहळू शिकत गेलो. आणि मग त्याच्यातल्या ज्या परत नवीन चुका करायला सुरुवात केली, की बाहेरच्या राज्यातनं जे प्राणी आले, मग त्याच्यातल्या ज्या काही त्यांच्या मॉर्टॅलिटीचा विषय झाला वगैरे वगैरे, मग ते का झालं ते समजून. मी म्हटलं जसं सायन्सचा स्टुडंट असल्यामुळे मला एक माहिती होतं की जर एखादी गोष्ट होते तर त्याच्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे. बरोबर. ते कारण सॉल्व्ह करूया, ते सॉल्व्ह केलं तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्याच्यानंतरही जर आपल्याला रिझल्ट पाहिजे नाही मिळते तर मग चला, मग नको करायचं. पण ते कारण न शोधता
त्याच्यावरती उपाय न करता आपण फक्त ते नाही होते म्हणून थंड बसणं हे काय जमलं नव्हतं आणि आताही जमत नाही. तर त्याचमुळे मग ते जे काही आलेले प्राणी होते त्यांची मॉर्टॅलिटी का झाली, मग त्याचं रूट कारण कळलं की बाबा PPR नावाचा एक त्रास असतो शेळ्यांमध्ये की जो जनरली स्ट्रेसने होतो. एका राज्यातनं दुसऱ्या राज्यातनं नाही, महाराष्ट्रात पण एका खूप लांबनं जर प्राणी आले तर मग तो त्रास होतो. आता मी सावंतवाडी त्याच्यावर समजा मी सोलापूरवरनं कधी प्राणी आणले जवळपास 350-400 किलोमीटर होतं, तेव्हाही त्रास होत होतो. मग त्याला काय तयारी केली पाहिजे, मग ती आम्ही करायला सुरुवात केली आणि मग तसं करून मग नाही झाली मॉर्टॅलिटी आणि मग तेव्हा कळलं की हे गणित असं बसतं. मग तेव्हा 100-120 प्राणी आम्ही आणायला सुरुवात केली एकत्र बाहेरच्या राज्यातनं आणि मग त्याचं काम सुरू झालं. मग असं करत करत आम्ही पुढे आलो आणि आता बाहेरनं प्राणी आणणंही बऱ्यापैकी बंद झालेलं आहे. तेच एक प्रोडक्शन स्टॉक तयार केलेला आहे आणि सुरुवातीची जी काही माझ्या डोक्यातली पण कल्पना होती शेळीपालन करण्याची आणि त्याच्यातनं 4 पैसे कमवण्याची, ती आता कम्प्लिटली चेंज झालेली आहे. आणि मग त्याच्यातनं ती इव्हॉल्व झालेली जी काही संकल्पना होती काम करत करत ती घेऊन आता चालतोय आणि त्याच्यामुळे चालू आहे. सुरुवातीला काय कल्पना होती आता काय झाली दोन्ही सांगा. तेच होतं की सुरुवातीला मला पण होतं व्हिडिओज बघत होतो, पेपरवरती सगळं चालवत होतो आणि मग इकडे जाईल तिकडे जाईल, हे माल घेतील ते माल घेतील, हे सगळं तेव्हा फक्त बघत होतो, वाचत होतो. वास्तवात तसं काही होत नव्हतं जेव्हा सुरू केलं तेव्हा. मग त्याच्यातनं जे आता मी म्हणलं ना की 20 ते 25 किलोमीटरचा रेडियस जो आहे तो माझं खरं मार्केट आहे. तिकडच्या लोकांनी माझ्याकडे पहिलं आलं पाहिजे. बरोबर. त्यांच्यासाठी मी सर्वात पहिला पर्याय पाहिजे. ऍटलिस्ट 10 पैकी 10 जणांसाठी नाही तर निदान 10 पैकी 8 जणांसाठी 7 जणांसाठी मी पर्याय म्हणून तयार झालो पाहिजे की ज्याला कोणाला तिकडे बोकड हवाय किंवा शेळी विकत घ्यायची इच्छा होते किंवा पिल्ला आणायची इच्छा होते ते माझ्याकडे आले पाहिजेत. तुमच्याकडे आता टोटल किती शेळ्या आहेत? आता आमचा जी एक मेन शेड आहे त्याची कपॅसिटी आहे 200 प्राण्यांची. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये जेव्हा आपण 200 प्राणी म्हणतो तेव्हा साधारणपणे 100 ते 120 शेळ्या, त्यांच्यासाठी लागणारे नर हा प्रोडक्शन स्टॉक झाला आणि त्यांची जवळपास 80 ते 100 पिल्लं एका वेळेला वेगळ्या वयाची. कारण सगळी काय 80 एकत्र येत नाहीत. 20-25 एकत्र आली, ती थोडी मोठी झाली, मागणं परत 20-25 असं तरी टप्प्याटप्प्याने चालू राहतात. तर असं सगळं एकत्र करून 200 प्राण्यांची एक शेड आहे. त्याच्यात आमचे 200 प्राणी असतात आणि आता एक अजून 100 प्राण्यांची आम्ही शेड तयार केली. आणि ब्रीड किती आहेत टोटल? मग तुमच्याकडे टोटल ब्रीड आत्ताच्या घडीला 13 आहेत. कोणकोणते? स्थानिक. ठीक आहे. स्थानिक म्हणजे तुमच्या कोकणातल्या? स्थानिक म्हणजे आमच्या आजूबाजूच्या गावांमधल्या ज्या शेळ्या असतात त्या, ज्या पारंपरिक पद्धतीनं आम्ही ते आमच्या स्टॉल फेड सिस्टीम मध्ये आणलेल्या आहेत. त्याच्यानंतर कोकणामध्ये कोकण कन्याळ नावाची ब्रीड आम्ही म्हणतो. आता स्थानिक आणि कोकण कन्याळ हे ऍक्च्युली सेम आहे. ठीक आहे. फक्त कोकण कन्याळ ही जी ब्रीड आहे ती दापोली कृषी विद्यापीठामध्ये त्याच्यावरती रिसर्च होऊन सुदैवाने त्याचं जे ऍक्च्युअल रिसर्च स्टेशन जे आहे ते आमच्या फार्म पासून खूपच जवळ आहे. म्हणजे आम्हाला दापोलीपर्यंत 200 किलोमीटर याची गरज लागत नाही. निळेली नावाचं एक गाव आहे, तिकडे दापोली कृषी विद्यापीठाचं संशोधन केंद्र आहे प्राण्यांच्या बाबतीतलं, म्हणजे गायी आणि शेळ्यांच्या बाबतीतलं. तर तिकडे त्याच्यावरती बरंचसं काम झालं. डॉक्टर कविटकर म्हणून आहेत की ज्यांनी त्या सगळं रिसर्च केला, बराच एक्सटेन्सिव्ह रिसर्च, त्याचा पेपर वगैरे लिहिला गेला आणि मग तो पेपर पब्लिश झाला आणि ती ब्रीड रजिस्टर्ड झाली आहे. म्हणजे इंडियामध्ये जे काही ब्रीड्स रजिस्टर्ड होतात आपल्याकडे डिपार्टमेंटकडे, तर त्याच्यात ती कोकण कन्याळ नावाची ब्रीड रजिस्टर झाली आहे. पण त्याच्यात त्यांनी सिलेक्टिव्ह ब्रीडिंग केलं आहे. वेंगुर्ला तालुका, दोडामार्ग तालुका, कुडाळमध्ये माणगाव खोरं म्हणून एक आहे आणि सावंतवाडी, अशा ह्या 4 ठिकाणच्या शेळ्यांना त्यांनी सिलेक्ट करून त्याच्यात सिलेक्टिव्ह ब्रीडिंग करून मग त्याच्यात तो एक विशिष्ट कलर आला पाहिजे, त्या पिल्लांना ठेवून त्यांनी ती कोकण कन्याळ नावाची ब्रीड एक प्रकारे तयार केलेली आहे. पण ओगावकाने आम्ही असंच म्हणतो की त्या विशिष्ट प्रकारे दिसणाऱ्या शेळ्या सुद्धा कोकण कन्याळच आहेत. पण एखादी शेळी जर त्या विशिष्ट प्रकारच्या कलरमध्ये नसेल पण ती इथे जर त्याच लाईनेजमध्ये तयार झाली तर ती कोकण कन्याळच होते, फक्त ती दिसत नाही एवढंच. सो त्या 2 शेळ्या म्हणजे त्या 2 ब्रीड झाल्या. त्याच्यानंतर तिसरी आपली महाराष्ट्रातली ब्रीड उस्मानाबादी की जी सर्वत्र ऍक्सेप्टेड आहे. म्हणजे आजच्या घडीला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा, कर्नाटका या 5 स्टेट्समध्ये सर्वात पॉप्युलर इन द सेन्स मार्केटेबल, की जे लोक पण एकदम काय म्हणतो ऍक्सेप्ट करतात, त्यांच्याबद्दल असंच दिसतंय किंवा कपाळच मोठं आहे किंवा शिंगत छोटी आहेत अशी काही त्यांची कंप्लेंट्स असतात. सो त्या पद्धतीने ती ब्रीड पॉप्युलर आहे. सो ती एक ब्रीड आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर मग दुसरी अख्ख्या इंडियातली सर्वात फेमस जी ब्रीड आहे सिरोही नावाची, की जी राजस्थानमध्ये जयपूर, पुष्कर आणि अजमेर हा जो एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलमध्ये किशनगड नावाचा एक एरिया आहे जिकडे मार्बल्स खूप मोठ्या प्रमाणात बनतात. तर त्या पट्ट्यामध्ये ह्या शेळ्या दिसतात. ऍक्च्युली सिरोही हे एक वेगळं गाव आहे, म्हणजे ती डिस्ट्रिक्टच आहे म्हणा किंवा तालुका आहे. त्या एरियामधनं येणाऱ्या शेळ्यांना सिरोही म्हणतात. चॉकलेटी आणि गोल्डन कलरचे पॅचेस मध्ये कलर असतो त्यांचा.
तर ती ब्रीड आहे. त्याच्यानंतर सोजत नावाची अजून एक राजस्थानी ब्रीड आहे. त्याच्यानंतर सर्वांना माहिती आहे, जे कोणी शेळीपालन फॉलो करतात त्यांना आफ्रिकन बोर नावाची ब्रीड माहिती आहे. तर त्याचे काही आमच्याकडे ब्रीडर्स आहेत, 1-2-3 शेळ्या आहेत, ते आम्ही ब्रीडिंगसाठी वापरतो ते मेल्स. ते काय करतो ते मी तुम्हाला सांगतो नंतर. त्याच्यानंतर एक गोहिलवाडी नावाची ब्रीड आहे. गोहिलवाडी किंवा झालावाडी म्हणतात त्याला. गुजरातमधली ब्रीड आहे ती. गोल शिंग असतात, म्हणजे शिंग वळतात त्यांची. तर त्या फीचरसाठी म्हणून आम्ही त्यांना आणलंय. त्याच्यानंतर एक मारवाडी आहे की जी जैसलमेर आणि त्या पट्ट्यामध्ये त्या शेळ्या मिळतात, खूप लांब केस असतात त्यांना. त्याच्यानंतर सिंधी नावाची एक ब्रीड आहे. अगेन गावाच्या नावानुसार हे नाव पडलेले. हा, म्हणजे तुम्ही बघितलं तर साधारणपणे जे जे एरियाज आहेत त्या एरियाची नाव आहेत ही. म्हणजे आपल्याकडे गोट ब्रीड जे आहेत ना सगळ्याच, म्हणजे असं एकही उस्मानाबादी, कोकण कन्याळ, संगमनेरी आणि महाराष्ट्रातली चौथी ब्रीड बेरारी. बेरारीचा पण जागेशी काहीतरी संबंध असणारच आहे. विदर्भामध्ये ही ब्रीड रजिस्टर झाली आता. त्या एरियामध्ये मिळणाऱ्या शेळ्यांना बेरारी शेळ्या म्हणतात. तर तसं. आणि मग आपण बाहेर गेलो की सिरोई नावाची जागा आहे, सोजत नावाची जागा आहे, कोटा नावाची जागा आहे, जमनापारी जागेशी रेफरन्स आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी त्यांच्या लुकण्या दिसण्या वाईज, म्हणजे एक नागफणी नावाची ब्रीड आहे, किंवा एक तोतापरी नावाची ब्रीड. तोतापरी त्यांचं तोंड असं पोपटासारखं असतं, म्हणजे नाक थोडंसं बाहेर असतं, म्हणून त्यांना तोतापरी म्हणतात. नागफणी अशी आहे की त्यांचे कान असे नागाचा जो फणा असतो तसे सुपासारखे उघडतात, म्हणून त्यांना नागफणी म्हणतात. बाकी जागेच्या रिलेटेड अशा पद्धतीचे आपल्याकडे ब्रीड्स वेगवेगळ्या. मग काय एवढ्या ब्रीड्स पाळल्यात तुम्ही? हा, तर का पाळल्यात तर आता तेच म्हणतो की इंटरनेटमुळे आहे ना, जे आमच्याकडे कसं आम्ही रिटेलवरती भर जास्त देतो. मी म्हटलं लोकलला विकता तुम्ही? हा, एक्झॅक्टली. आणि आमच्याकडे बाजार भरत नाहीत, सो त्यामुळे रिटेल म्हणजे काय की इंडिव्हिज्युअल कस्टमर येतात. ग्रामीण भाग आहे तर तिकडे 1-1, 2-2 बोकड पाळणं लोकांना शक्य आहे. आणि सावंतवाडीमध्ये, कुडाळमध्ये, वेंगुर्ल्यामध्ये मुसलमान वस्ती खूप आहे. ठीक आहे, तर तिकडे ती एक प्रथा आहे की बा त्यांना, त्या मुलांना लहानपणापासून ते बोकड पाळायचे असतात आणि ग्रामीण भाग असल्यामुळे ते शक्य होतं. तर मग ती मुलं आमच्याकडे भरपूर येत असतात, किंवा फॅमिलीज पण येत असतात की जे 1-1, 2-2 बोकड पाहिजे असतात त्यांना. आता ही माणसं सगळी इंटरनेट बघून येतात. ठीक आहे, मग आता इंटरनेटवरती कुठेतरी त्यांनी पाकिस्तानमध्ये एखादा खूप लांब कानाचा बोकड बघितलेला असतो, म्हणजे 2 इंच, 2 फीट, 3 फीट लांब कान. आता भारतामध्ये तशी ब्रीड नाही, मग त्यातल्या जवळजवळ लांब, खूप लांब कान, बिटल झालं, हैदराबादी झालं की त्यांचे कान 18 इंचचे वगैरे असतात. मग ते पाहिजे असतं लोकांना. किंवा मग पांढरे डोळे हा खूप मोठा विषय आहे शेळ्यांमध्ये, म्हणजे त्यांच्या डोळ्यांचा रंग पांढरा असतो. म्हणजे ते पाहिजे तर कटिंगसाठीच, मीटसाठीच. हा, म्हणजे वापरतोच आहे, पण त्याच्यामध्ये थोडंसं एक काय म्हणतो आपण, ते पाळण्याचा पण भाग आहे ना. जर मी घरात पाळायचे, हा, आणि घरात जर मी एक पेट म्हणून पाळतोय तर त्यात काहीतरी नाविन्य पाहिजे, काहीतरी युनिकनेस पाहिजे तसं. किंवा मग हे गोल शिंगाचं जे म्हणलं ते खूप मोठं फॅड आहे सध्या, की शिंग अशी वळली की ते दिसायला पण जरा वेगळं दिसतं ना. पॉईंट तसं काही नाही मेजर. हा, म्हणजे त्याला सेलिंग आहे, त्याचा उपयोग काय नाहीये, पण ते USPs आहेत एक प्रकारचे. किंवा आता एक पिंक स्किन म्हणून बरेच जण बोकडांचं बोलतात, त्या बोलतात की गुलाबी चमडी. ठीक आहे, मग तो एक फीचर आहे की बाबा ती खूपसुरतीच्या दृष्टीने, म्हणजे कारण हे लोक सगळे हौशेसाठी पाहत आहेत. मग जसं आपण कुत्र्यांमध्ये बघतो ना, की कुत्र्यांमध्ये सुद्धा माझा कुत्रा कसा वेगळा आहे, त्याच्यात काय फीचर आहे ते बघितलं, तसंच हे आहे की काहीतरी वेगळं असलं पाहिजे त्याच्यामध्ये. बाकी जे ओगाने करतात ते करतात आहेत, पण जर मी 2 पैसे देतो एखाद्या गोष्टीला तर त्याच्यात काहीतरी नवीन पाहिजे. तर हे सगळं आमच्याकडे आले की आम्हाला असं पाहिजे, किंवा ही ब्रीड पाहिजे, किंवा ती ब्रीड पाहिजे. बरं, आता आम्ही दुकान टाकलं एका अर्थाने ना, दुकानच आहे ते. दुकानच ते आलेल्या कस्टमरला जे पाहिजे ते देणं आमचं काम आहे. सो मग त्याच कारणासाठी आम्ही प्रयत्न करत असतो की वेगवेगळ्या ब्रीड्स जर गोळा करू शकलो, त्यातले 4 शेळ्या, 10 शेळ्या, 20, जे काय जसं अवेलेबल असेल तसं. काही ठिकाणी आता जसं मी म्हणलं की ती जी गोहिलवाडी ब्रीड आहे ती आम्ही अहमदाबादच्या पुढे एक राणीप नावाचा बाजार भरतो, म्हणजे अहमदाबादच्या बाहेर. तर तिकडे मी गेलेलो आणि मग तिकडनं मग ते गोळा, 2-3 प्राणी तर आणू नाही शकत एवढ्या लांबनं. मग ते एकत्र एक 50 प्राणी गोळा केले, एक टेम्पो भरला आणि मग ते घेऊन आलो आम्ही इकडे. मग तसं आमचं ते एक दर वर्षाला 1-2 गोष्टी चालू असतात की ज्याच्यात ते ब्रीड्स बदलत असतात आमच्याकडे. सो मेन कारण वेगवेगळ्या ब्रीड्स ठेवण्याचं की कस्टमरची डिमांड, की त्यांना जे पाहिजे ते आम्हाला देता आलं पाहिजे. आणि मग त्याच्यात आता ऑब्व्हियसली ते माझ्या हातात नाही की मी आता समजा एखादा सिंधी मेल घेतोय की ज्याची मस्त, तो 80-85 किलोचा बकरा आहे, खूप लांब केस आहेत, मोठा चेहरा आहे, कान लांब आहेत, शिंग वळलेली आहेत, आणि मग दुसरी कुठली तरी एखादी ब्रीड मी घेतली तर त्या ब्रीडचे जे काही फीचर असतील त्याच्यात जेव्हा आम्ही क्रॉसिंग करतो ते आम्ही सांगू नाही शकत की बाबा पिल्लात काय येईल, पण काहीतरी येईल त्याच्यापैकी. आणि मग ते आम्हाला विकायचंय पुढे जाऊन, किंवा लांब केस विकू का लांब कान विकू, म्हणजे काढून नाही, त्या पिल्लामध्ये हे फीचर आहे म्हणून ते आम्ही विकतोय. आणि मग त्याचे 2 पैसे एक्स्ट्रा मागता येतात आम्हाला. असं आहे, म्हणजे मार्केटच्या डिमांड अनुसार तुम्ही एवढ्या ब्रीड्स पाळताय. एक्झॅक्टली. किंवा जर मला शक्य झालं असतं की बाबा एकच ब्रीड आणि एकच ब्रीडची डिमांड आणि तेवढंच आमच्याकडे मागलं तर मी एकच ब्रीड केली असती. तुम्ही एक गोष्ट बोलला आता की 12-13 प्रकारच्या तुम्ही तुमच्या मार्केट अनुसार पाळले, तर बरोबर. पण एक गोष्ट तुम्हाला अशी विचारायची, कोकणामध्ये पावसाळ्यात खूप पाऊस होतो, उन्हाळ्यात खूप ऊन असतं, वातावरण ह्युमिड असतं, तर कसं मॅनेज करता एवढ्या शेळ्यांना?
आता मुळात त्याच्यात आपल्याला काही मॅनेज करावं, आम्ही काही मोठंसं करत नाही मॅनेज करण्यासाठी. शेळी स्वतः ऍडजस्ट होते. शेळी मुळातच काटक प्राणी आहे. ठीक आहे, म्हणजे अगदी आपण बघितलं तर 2 डिग्रीपासनं ते 50 डिग्रीपर्यंत शेळी राहू शकते. आता ऑब्व्हियसली जेव्हा मी हे म्हणतो की 2 डिग्रीपासून 50 डिग्रीपर्यंत राहू शकते, मग ती त्या सडन चेंजेसला कोप करेल का, तर मे बी नाही. ठीक आहे, म्हणजे एकदम धाडकन कधी तापमान बदललं तर त्रास कोणाला, आपल्याला होईल तसं त्या प्राण्यालाही होईल. बरोबर. सो आमचं काम काय आहे की त्या प्राण्यांना जेव्हा आम्ही आमच्याकडे ठेवतोय तेव्हा त्यांना शक्य तेवढं तणावमुक्त. ठीक आहे, तणावमुक्त म्हणजे काय, तर पोटभर खाणं आणि राहायला स्वच्छ जागा, एवढ्याच गोष्टी त्यांना अपेक्षित आहेत. तर ते आम्ही जेव्हा शेळ्यांना देतो किंवा जे कोणी शेळी पालन करतो तो जेव्हा देतो तेव्हा प्राणी निवांत असतात, त्यांना खायला मिळतंय, त्यांच्या राहायची जागा स्वच्छ आहे, तिकडे रोज साफसफाई होते 2 वेळा किंवा 1 वेळा जे काय होते ते. आणि मग त्याच्यातनं काय होतं की प्राणी स्वतः त्याचं एक अक्लमटाईज करायचं सायकल तयार केलेलं असतं, त्यांच्या खायच्या वेळा ठरलेल्या आहेत. सो त्यामुळे त्या ह्याच्यात प्राणी तणावमुक्त राहतो, त्याला सडन गोष्टी फेस कराव्या लागतात. आता पावसाचे दिवस आहेत, बरोबर, पाऊस खूप पडतोय सध्या, आमच्या प्राण्यांना काही त्रास नाही, ते शेडच्या आतमध्ये आहेत. आणि बंदिस्ताचा मेजर फायदा तो होतो. म्हणजे मी असं कधीच जात नाही की बंदिस्त चांगलं का फिरस्त चांगलं. ओव्हरऑल विचार करता सध्याच्या दिवसामध्ये फिरस्त थोडंसं कालबाह्य होत चाललंय, त्याची जी काही कारणं आहेत ती अवघड पण आहे. हा, म्हणजे जागा नाही मिळत चरवायसाठी. आणि मग हा जो फॅक्टर आहे की बाबा समजा आता मी इथे आलो तर माझ्या शेळ्या कोण बघताय, माणसं बघतातच ऑब्व्हियसली, पण प्राणी एका ठिकाणी आहेत, त्याच्याबद्दलचं सगळं नियोजन तयार झालेलं आहे. कारण जेव्हा मी रोज शेळ्यांना बाहेर काढायचं माझं काम आहे तेव्हा मी कुठे जाऊही नाही शकत. मी जर जायचं असेल तर कोणतरी मला बदली आणावं लागेल. सो त्या सगळ्या गोष्टी बघता बंदिस्त हे व्यवस्थित पद्धतीने होतं. आणि मुळात जिकडे खूप पाऊस आहे किंवा जे काही उन्हाळ्यात खूप ऊन येतं तर त्या गोष्टींचा बंदिस्तमध्ये आपण ऑब्व्हियसली पंखे एसी वगैरे काही लावलेलं नाहीये, फक्त चांगलं व्हेंटिलेशन, स्वच्छता आणि प्राण्यांना पोटभर खाणं, या 3 गोष्टी केल्या की ह्या ऑटोमॅटिकली या गोष्टी ऍडजस्ट होतात. एक्झॅक्टली. असं आहे का की शेळी पालनासाठी मोठं शेडच पाहिजे, मोठ्याच गोष्टी पाहिजेत, असंच प्लॅनिंग पाहिजे, तसंच प्लॅनिंग पाहिजे? बिलकुल नाही. आता मुळात शेळी पालनाचा फॉर्मॅट आपण समजून घेतला पाहिजे यासाठी. आता मी 200 प्राणी पाळतो म्हणून माझं शेड मोठं आहे. बरं, ते शेड आम्ही पहिल्या दिवशी नव्हतं बांधलं, आमची पण सुरुवातीची शेड छोटीच होती, म्हणजे अगदी गाईच्या गोट्यामध्ये एका कोपऱ्यातच मी सुरुवात केली आहे. ठीक आहे, आणि मग जसं प्राण्यांची संख्या वाढत गेली, आता माझ्यासाठी प्राण्यांचा कम्फर्ट आणि आमचा कन्व्हिनियन्स, म्हणजे माझी काम करण्याची सोय, हाही खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण जर मला त्याला एका मोठ्या प्रमाणात करायचं आहे आणि मी काम करत असताना, माझी माणसं काम करत असताना त्यांना जर ते किचकट होत असेल काम करणं तर ते करणार नाहीत ना, ऑब्व्हियस आहे. त्यामुळे मग ते आता आपली जर शेड कोणी बघितली का, आपल्या व्हिडिओमध्ये पण दाखवली आहे, तर ती थोडीशी मोठी दिसते, पण ते प्राण्यांची संख्या आणि कामाचं स्वरूप हे बघता त्या पद्धतीचं ती अरेंजमेंट आहे. पण जर मुळात मी शेळी पालन एक साईड बिझनेस म्हणून सुरू करतोय, जोडधंदा म्हणून, बरोबर आहे, की जे मी जनरली सांगतो की सुरुवात करताना हा जोडधंदा म्हणूनच सुरुवात झाला पाहिजे. तर मग त्यावेळेला मला त्या क्वांटिटीच्या दृष्टीने जेवढी जागा लागते आणि माझ्या कामाच्या दृष्टीने मला जेवढी जागा लागते तेवढीच करायची आहे. आणि मुळात एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म जे आपण आपल्याकडे बघतो कोकणामध्ये, ती दॅट इज अ नेसेसिटी. उंचावरती म्हणजे माच पद्धतीमध्ये शेळ्या पाळणं ही आमची गरज आहे, बरोबर, की आमच्या ठिकाणी पाण्याची पातळी, जमिनीतल्या पाण्याची पातळी खूप वरती असल्यामुळे, ज्याला आपण वॉटर टेबल म्हणतो, आमची जमीन रात्रीची थंड होते उन्हाळ्यात सुद्धा. त्या ठिकाणी शेळ्या जमिनीवरती बसू नये म्हणून ती पद्धत केली जाते आणि ती पूर्वापारपासून आहे, म्हणजे ती काय नवीन काही नाही त्याच्यामध्ये. सो ती गरज आहे. पण जर तुम्ही आता सांगलीमध्ये करत असाल किंवा इतर ठिकाणी कुठे करत असाल जिकडे पाण्याची पातळी कमी आहे किंवा जे आपण म्हणतो ना प्लॅटूवरती जे आहेत, तर तिकडे तुम्हाला शेळ्या जमिनीवरती राहिलेल्याही चालतात. फक्त त्याच्यामध्ये शेडकडे बघताना माझं म्हणणं असं असतं नेहमी की ते प्राण्याचं घर आहे. जसं माझ्या घरामध्ये माझी छोटंसं जरी घर असलं तरी मी त्याच्यात डिव्हिजन्स करतो ना, माझं स्वयंपाकाची जागा वेगळी आहे, झोपायची जागा वेगळी आहे. मग तसं प्राण्यांच्या बाबतीत आपल्याला तशी स्वयंपाकाची आणि राहण्याची जागा नाहीये, पण त्याच्यात आपल्याला कप्पे करणं गरजेचं आहे, कारण त्याने तुमचं नियोजन चांगलं होतं. नाही तर जर मी सगळेच प्राणी एकत्र ठेवले, नर मादी पिल्लं वगैरे सगळेच, तर मग नियोजन नाहीये त्याच्यामध्ये. मग शेड बांधताना मोठी नका बांधू, पण बरोबर बांधा, म्हणजे कामाला जी उपयोगी आहे. छोटी जरी असली तरी छोटी जरी असली तरी त्याच्यातलं गणित आणि त्यातलं विज्ञान बरोबर पाहिजे, मग ती शेड करेक्ट होते. बरोबर. तसं करता येते शेडमध्ये. आणि मग तुम्ही आता बोलला की जोडधंदा, मग यात रिलेटेडच माझा असं विचार होता की मला विचारायचं होतं की याला जोडधंदा म्हणून बघायचा का प्रायमरी बिझनेस बघायचा? मग सुरुवात करताना जोडधंदा, नक्की आणि नक्की जोडधंदा. कारण मुळात आपण नेहमी तेच सांगत असतो की कमी प्राण्यांनी सुरुवात करा, कारण मी जसं म्हणलं की आपल्याला लक्ष द्यायचंय. जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही करू शकता, कारण
मी जेव्हा नव्याने काम सुरू करतोय तर माझं प्रत्येक माणसाचा एक आवाका असतो, बरोबर आहे, किंवा मी किती लोकांकडे किती प्राण्यांकडे लक्ष देऊ शकतो. त्यामुळे जर मी जर कमी केलं स्वाभाविकपणे तर मला लक्ष चांगलं देता येईल, त्याच्यातनं 2 अनुभव मिळतील मला, आणि मग त्याच्या बेसिसवरती मी वाढू शकतो. आता अनुभव कशाचा घ्यायचा आहे, तर प्राणी पाळण्याचा घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टींच्या नियोजनाचा पण घ्यायचा आहे. बरोबर. मग त्याच्यासाठी जर कमी प्राण्यांनी सुरुवात केली तर आपलं स्टेक कमी राहतो, रिस्क कमी राहते. जर काही चुकलं तर ते नुकसान व्हायचं असेल तर ते कमी प्रमाणात होतं, आणि म्हणून कमी प्राण्यांनी सुरुवात करतात. आणि मग जेव्हा कमी प्राण्यांनी तुम्ही सुरुवात करता तेव्हा तो जोडधंदाच असतो. आणि मग जेव्हा प्रायमरी गेला तर तो फायद्याचा आहे का तेवढा? हा, प्रायमरी गेला तर फायद्याचा नक्की आहे, कारण मीही करतोय ना, प्रायमरी म्हणूनच करतोय. माझं मेन काम दुसरं काही काम नाही. मी आंबा विकतो, बाकी आम्ही खत विकतो ते आहेच, पण माझं मेन काम शेळीपालन आहे. पण ते करत असताना तुम्हाला त्याच्यासाठी देणारा वेळही वाढवायचा आहे. होतं काय, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण जोडधंदा म्हणून सुरू करतो किंवा जनरली ग्रामीण भागामध्ये, आता कोकणात तर ते खूप कमी झालंय, पण जर आम्ही जेव्हा उस्मानाबाद, लातूर ह्या सगळ्या एरियामध्ये जातो ना, तर घरामागे 2 शेळ्या असतातच, बरोबर, बाय डिफॉल्ट, बरोबर. आता त्या 2 शेळ्यांचं कसं आहे की ते आम्ही आता कोकणात तर परत रुजू करायचा प्रयत्न करतो की चालीला म्हणजे काय की बाय द वे ते काम झालं पाहिजे, त्यांच्यासाठी कोणी काही वेगळं चारा लावत नाहीये किंवा काही नाही. त्या शेळ्या 2 शेळ्या ऑटोमॅटिकली पाळल्या जातात आणि ते व्याप नाहीये त्याचा, बरोबर. मग त्यामुळे ते होतं. आता एखाद्याचा विचार चालू झाला, समजा 2 शेळ्यांचं चांगलं होतं, आपण 10 करूया, फेअर इनफ. 10 केल्या, त्याचं गणित चांगलं होतंय, तो मस्तपैकी सगळं वेळ देतोय, 10 शेळ्यांच्या मानाने जेवढा दिला पाहिजे तेवढा वेळ देतो आणि ते सगळं चालू आहे. आणि मग अजून चांगलं करूया, अजून मोठं करूया, ह्या नादात किंवा ह्या ओघामध्ये आपण 100ला जातो. ठीक आहे. आता जेव्हा मोठा टप्पा होतो किंवा 50ला गेलो, टप्प्याटप्प्याने जरी गेलो, पण मी त्याच्यात जागा वाढवली. ठीक आहे, ऑब्व्हियसली 100 शेळ्यांना ठेवायला जागा लागते, ती मी वाढवली. चाऱ्याचं नियोजनही केलं, पण त्याच्यासाठी लागणारं जे काही वेळ आहे ते जर नाही दिलं, ठीक आहे, किंवा चारा जे 2 प्राण्यांना जे काही आपोआप सगळं चालू होतं, त्यांना काही वेगळ्या लागवड करावी लागत नव्हती. 10 प्राण्यांचं पण मॅनेज होतंय, पण 100 प्राण्यांमध्ये मग ते मला नियोजन केलं पाहिजे, स्टॉकिंग केलं पाहिजे, सुक्या चाऱ्याचं, हिरव्या चाऱ्याची लागवड केली पाहिजे. ह्या सगळ्या स्टेप्स जर मी नाही केल्या तर मग अडचण होते, बरोबर. म्हणून जनरली जोडधंदा टू प्रायमरी बिझनेसमध्ये जाताना ते ग्रॅज्युअल एक तर शिफ्ट पाहिजे तो, आणि दुसरं तो जस्टिफाईड पाहिजे की त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, तर मग ते चाललं. नाही तर दोघांचं चाललं, 10 जणांचं चाललं म्हणून 100चं चालेल ह्याची गॅरंटी नसते. हो, त्यामुळे भरपूर बंद पडतात. एक्झॅक्टली, मेन कारण ते आहे की ते प्रोजेक्शन केलं जातं फक्त पेपरवरती. 2त एवढं 4 रुपये मिळाले, 10त मला 20 रुपये मिळाले. आम्ही कालच परवा मारत बसलो होतो कॅल्क्युलेशन. हा, एक्झॅक्टली. मग ते 10 जर 20 मिळेल तर 100त 200 मिळतील. पण ते 200 केव्हा मिळतील, जेव्हा माझं त्या 100चं काम 2ला जसं होत होतं तसं होईल, तेव्हा मला ते 200 मिळतील. बरोबर. तुम्ही आता म्हणला की प्रत्येक घरामध्ये पाठीमागं 2-4 शेळ्या पडतात. मी माझ्या सासरवाडीत पण बघितले, तिथं 3-4 शेळ्या कायम असतात त्यांच्या घरात. ते स्वतः घरचं काम करत करत शेतात त्यांचं घर आहे ते करत असतात. एक प्रकार तो झाला. दुसरा प्रकार आहे जो तुम्ही करताय, डेडिकेटेड त्या वेगवेगळ्या शेळ्या पाळताय. तिसरा प्रकार जो आहे तो ब्रीडिंगचा. आता पहिला प्रकार तुम्ही सांगितला की 2-4 पाळा, त्याच्यातनं पैसे घ्या. दुसरा प्रकार जो तुम्ही करताय, एकट्टा पाळताय, लोकलला विकताय, हा ब्रीडिंगचा काय प्रकार आहे? जिथं म्हणतात की हा मेल 5 लाख रुपयाला आहे, ही फिमेल 4 लाख रुपयाला आहे, ही इकडे विकली, हे खरं आहे का फेकचा धंदा आहे? खरं असेलही, आम्ही एवढ्या महागाचा बोकड अजूनपर्यंत ते नाही विकलाय. ठीक आहे, माझा सर्वात महागाचा गेला असेल तर तो 1 लाख रुपयापर्यंत आम्ही बोकड विकलेला आहे कुर्बानी, म्हणजे बकरी ईदसाठी. पण आता ह्याच्यात कसं आहे की हे ब्रीडिंग आम्ही पण करतोय, ते वेगळं काही नाहीये. ठीक आहे, फक्त त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या ब्रीड्स जे आहेत ना, हे सगळे पैसे जे मागितले जातात ते त्या ब्रीडसाठी मागितले जातात. म्हणजे त्या स्पेसिफिक मेलसाठी. हा, मेलसाठी त्याची ब्लड लाईन चांगली आहे, त्याची बॉडी चांगली आहे. हा, एक्झॅक्टली. हा, जे प्रॉपरली करतायत ते. ठीक आहे, की जे म्हणजे ब्रीडचं जे काही ग्लोरिफिकेशन झालंय आपल्याकडे की ही ब्रीड अशी असते ती, आपण पण बोलताना ब्रीड्स हा लोकांच्या डोक्यात खूप मोठा विषय आहे. म्हणजे बिटल आहे 100-150 किलोचा आहे, कान मोठे आहे, तर म्हणणार हा लय महागाई बोली लागते. बरोबर. पण आम्ही जेव्हा प्रॅक्टिकली काम करतोय तर आम्ही ब्रीडला ऍक्च्युअली खूप जास्त महत्व देत नाहीये. एका लिमिट पर्यंत ठीक आहे, एक ज्योतक म्हणून की बाबा ही ब्रीड अशी दिसते, या ब्रीडमध्ये हे फीचर्स असतात वगैरे वगैरे, ठीक आहे. पण तो एखादा प्राणी जर मी खरेदी करतोय तर तो त्या ब्रीडच्या पलीकडे त्याच्यामध्ये काय चांगलं आहे ते मी नेहमी बघणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी बिटल समजा शोधतोय, तर मी सगळे बिटलचे प्राणी डोळे बंद करून नाही खरेदी करणार. तो बिटल आहे हे एका पॉईंट पर्यंत करेक्ट आहे. त्याच्यानंतर तो जर मला ब्रीडर हवाय तर तो ब्रीडरच्या क्वालिटीचा आहे का, म्हणजे जे मला एक पैदाशीचा जर नर हवाय तर त्या पैदाशीच्या नरामध्ये जे काही गुणधर्म मला हवेत, जे गुणधर्म मी शोधतोय ते त्याच्यामध्ये आहेत का, हे मी बघणार.
आणि मगच त्याला मी पैदाशीचा नर म्हणून घेणार. नाही तर फक्त तो बिटल आहे आणि बिटलचा एखादा कुठला तरी नर 150 किलो झाला म्हणून मी गृहीत धरणं की हा नर पण 150 किलो जाईल, हे चुकीचं आहे. मला हे विचारायचं होतं की मी ले फार्मवरती भरपूर फार्मवरती जातो, तिथे गेल्यानंतर ते बिटल बघतो ना की 100 किलो 150 किलो, तर तो बिटेल जेव्हा फिमेल सोबत मीटिंग करतात तर त्या फिमेलला तोच तशा प्रकारचाच होईल असं काही गॅरंटी नाही पुन्हा जे मेल फिमेल तयार होणार आहे. म्हणजे होऊ शकतो, पण त्याचे मी गुणधर्म चेक केले पाहिजेत. म्हणजे तो त्या पर्टिक्युलर बोकडाचं पिल्लू आहे म्हणून तो पण मोठा जाईल, तर जाण्याची शक्यता जास्त झाली कारण तो त्या बोकडाचं पिल्लू आहे. पण त्याचबरोबर जर मी तो खरेदी करतोय तर मी हेही बघितलं पाहिजे की त्याचं स्वतःचं काय आहे. म्हणजे तो जेव्हा जन्माला आला तेव्हा जन्माचं वजन किती होतं, ज्या पॉईंटला मी खरेदी करतो, समजा मी 3 महिन्याने त्याला खरेदी करतोय जन्मापासून, मग तो किती वजनाचा झालाय, बरोबर. मग तो समजा त्याची ग्रोथ चांगली असेल, म्हणजे आपण बघितलं की त्याचे जो बोकड होता वडील बोकड तो 100 किलोचा होता, ठीक आहे. तो 100 किलो काही जन्मापासून नव्हता ना, तो जन्मापासून मोठा झाला आणि 100 किलो, म्हणजे त्याचे जेनेटिक्स चांगले आहेत, बरोबर. आता ते आईसोबत मिक्स झाले आणि त्या पिल्लात आले, ठीक आहे. आता ते पिल्लू जे जन्माला आलं ते किती जन्माचं वजन होतं, 4 किलो होतं, 3 किलो होतं, 2 किलो होतं. आणि मग मी जेव्हा त्याला घेतोय 3 महिन्यानंतर तर तो त्या 4 किलोचा कितपर्यंत पोहोचलाय, 20 किलो पर्यंत पोहोचलाय का 4 किलोचा जन्माचं वजन आलं पण तो 10 किलोचाच झालाय किंवा तो 30 किलोचा गेलाय. हे सगळे फॅक्टर्स मी बघितले पाहिजेत आणि मग तो मी खरेदी केलं पाहिजे. अच्छा. आणि जे सेकंड जनरेशन बघितली पाहिजे. हा, मग त्याचं स्वतःचं काय गुणधर्म आहे, म्हणजे तो त्या पर्टिक्युलर बोकडाचा पिल्लू आहे इथपर्यंत ठीक आहे, पण जो पिल्लू मी घेतोय त्याचं गुणधर्म काय तयार झाले आहेत, कारण शेवटी जेनेटिक्स आहे, त्याच्यातलं थोडंसं आईचं आलंय, थोडंसं वडिलांचं आलंय, ते किती पर्सेंटेज मध्ये आलंय ते आपल्याला माहिती नाहीये. सो त्यामुळे ते सगळं बघितलं पाहिजे आणि एक प्रत्येक प्राण्याचं त्याची जी काही फिजिओलॉजी आहे ती आपण बघितली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे. सो तू जो मगाशी जो प्रश्न विचारला की काही ब्रीडिंग फार्म्स म्हणजे काय, तर ते आता काही ठिकाणी आणि मॅक्सिमम ब्रीडिंग फार्म जे आहेत ते बोरचे आहेत, आफ्रिकन बोर आणि बिटलचे दोनच मी बघितले. कारण ह्या 2 ब्रीड्स खूप मोठ्या होतात आणि आता त्याच्यात त्या मोठ्या होत असल्यामुळे त्याच्यातलं इकॉनॉमिक्स थोडंसं मोठं तयार झालेलं आहे, म्हणजे मांस जास्त मिळते, मीठ जास्त मिळते. हा, ते होतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन आता त्याची जी एक्सक्लुझिव्हिटी आहे की ते मोठे होणं हे त्याच्यातला एक्सक्लुझिव्ह फॅक्टर आहे, तर ती मोठी झाली असल्यामुळे त्याच्यामध्ये पैसेही तेवढे इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. आता आमचे काही बरेच चांगले मित्र आहेत की जे फक्त बोरचं काम करतात आणि ते लॉजिकली मग ते त्यांच्याकडे पार मागच्या 4 जनरेशन्स पर्यंतची माहिती आहे त्या पिल्लांची आणि तसं करून ते सगळं विकतात, ते व्यवस्थित होतं आणि जे घेतात ते घेतातही. कन्फ्युजन क्लिअर करतो मी. पहिलं तर आपण आपल्या घरामध्ये देशी असेल म्हणजे हे पारंपरिक होत आले, आई वडील आपले जे आहेत ते 1-2 शेळी पाळतात, 2 शेळ्यापासून 4 करतात, ते मोठे झाले की विकतात आणि ते 2-4 ची सायकल राहते. दुसरं ज्याला तीच सायकल 100-50 शेळ्या पाळायच्या त्या आणि ते पुढे जायचंय. तिसरं जे हे ब्रीडिंग आफ्रिकन बोरगोट हे बाहेरून आले, बरोबर का? बाहेरून आल्यानंतर हे आता कटिंगला मार्केटमध्ये जातंय का असंच हवेत चालू आहे नुसता ह्याचा प्रसार चालू आहे? त्यातले मी खूप कमी ऐकले की जे बोर म्हणून कोणी कटिंगला गेलंय. कटिंगला कुठलं जात आहे, जसं आता फॉर एक्झाम्पल आम्ही काय करतोय, माझ्याकडे 4 बोरचे नर आहेत आफ्रिकन बोर, माझ्याकडे ज्या 12-13 ब्रीड्स आहेत त्यांना आम्ही क्रॉस करतो, ठीक आहे. त्यांना क्रॉस केल्याच्या नंतर आफ्रिकन बोरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय की त्यांची वजन वाढ खूप वेगाने होते, वेट गेन जास्त आहे त्यांचा. सो आणि मग मी समजा एखाद्या स्थानिक शेळी बरोबर त्याला क्रॉस केलं, त्या नराला एखादा स्थानिक म्हणजे कोकण कन्याळ पण त्याला म्हणूया, अगदी स्थानिक, तिला कोकण कन्याचे रंग पण नाही त्याच्यामध्ये. सो तशा शेळीला जेव्हा मी क्रॉस करतो तर त्याच्यापासून होणाऱ्या पिल्लामध्ये त्या स्थानिक शेळीला मी एखाद्या स्थानिक नर वापरून जे पिल्लू आलं असतं त्याच्यापेक्षा हे नक्की चांगलं असेल, बरोबर. ठीक आहे, स्थानिक पेक्षा ही जी आफ्रिकन बोरगोट फास्ट वाढते फास्ट वाढेल. एक्झॅक्टली. आता माझा उद्देश काय आहे की मला पिल्लं विकायची आहेत, ज्याला पाळायला घ्यायचं तो पाळायला घेऊन जाईल, ज्याला खाण्यासाठी घेऊन जायचं तो खाण्यासाठी घेऊन जाईल, ठीक आहे. आता माझ्याकडे एक पिल्लू आहे जे आता माझ्या फार्म मध्ये पण उभं आहे, त्याचा जन्म झालाय 12 सप्टेंबर 2021 रात्री 8 वाजता, कारण तो माझ्याकडेच झालेला. त्याची आई स्थानिक होती, त्याची आजी सुद्धा माझ्याकडे होती, म्हणजे त्याची आई माझ्याच फार्म मध्ये जन्माला आलेली आणि तो जो बकरा आहे तो त्या आईचं 4थं पिल्लू होतं, ठीक आहे. जे मी मगाशी म्हणलं की त्याच्या जन्माचं वजन जवळपास 4 किलो होतं. स्थानिक शेळी होती, तिची आम्ही काळजी चांगली घेतलेली, एकच पिल्लू होतं, त्यामध्ये पिल्लू चांगलं आलं. आता त्याच्यामध्ये ते बोरचे जेनेटिक्स सुद्धा ट्रान्सफर झालेले आहेत. आई स्थानिक असल्यामुळे तिचा डिझीज रेजिस्टन्सचे जेनेटिक्स, वडील बोर असल्यामुळे त्याच्यामध्ये वेट गेनचे कॅरेक्टरिस्टिक्स, असं करून ते पिल्लू एकदम सुंदर झालं, दिसायला चांगलं झालं, वेट गेनला चांगलं झालं. त्याला आम्ही विकलं 140व्या दिवशी, ठीक आहे. तेव्हा त्याचं वजन होतं 23 किलो, म्हणजे 22 पॉईंट समथिंग, म्हणजे 23 किलो, 5 महिन्यापेक्षा थोडं कमी. हा, ठीक आहे. आता स्थानिक आमच्याकडे 20 किलो व्हायला 1 वर्ष लागतात. आता हे 4 महिन्यामध्ये 20 किलो झालंय, त्यामुळे त्याच्यात पोत चांगला होता हे आम्हाला कळलं. त्याला जे घेऊन गेले त्याला त्यांनी चांगलं वाढवलं, त्याची चांगली काळजी घेतली आणि तो वयाच्या 360व्या दिवशी 57 किलो होता काट्यावर.
बापरे. ठीक आहे. आता ह्याच्यात बोरचे जेनेटिक्स खूप चांगले आले आणि एखादं स्थानिक आईचं पिल्लू म्हणजे स्थानिक शेळीचं पिल्लू जेव्हा एवढं मोठं होतं तेव्हा ते एकदम चांगलं दिसतं आणि मग त्याचा वापरही चांगल्या पद्धतीने केला जातो. आणि मग ज्यांनी आमच्याकडनं घेऊन गेले त्यांनी त्याला ब्रीडर म्हणून वापरलं. आणि जनरली आम्ही असं म्हणतो की 1-2 वर्षांनी ब्रीडर चेंज केला पाहिजे. अच्छा, तुमच्याकडे जो ब्रीडर आहे तो चेंज करायला पाहिजे. पण मेन मुद्दा माझा होता की आफ्रिकन बोरगोट अजून कटिंगला जात नाही, ह्याचे फार्म्स तयार होत आहेत फक्त आणि त्याची प्रसार होतोय. आता ते कसं होतं ना, आपल्याकडे बरेच वेळेला वेव्ज आपण म्हणतो, तर ही बोरगोटची पण वेव त्यामध्ये खूप पॉप्युलर झालेलं, बरेच जण बोर पाहिजे असं करत होते. मी अजून तेही म्हणतो की ती ब्रीड चुकीची नाहीये, जे त्याच्यामध्ये काम करतात ते चुकीचे नाहीयेत. ते आपापल्या पद्धतीने म्हणजे आता ज्याला जे विकता येतं तो विकतोय, बरोबर, शेवटी पैसेच कमवायचे. एक्झॅक्टली. फक्त जो कोणी घेतोय तो का घेतोय किंवा कशासाठी घेतोय याची क्लॅरिटी नसेल तर मग ते चुकीचं होतं. बरोबर तुमचं. मला बोर बकरा पाहिजे कशासाठी, ब्रीडिंगसाठी, मग तो चांगला नर मी आणणारच आहे ना, कारण मला चांगला नर हवाच आहे. हे जेव्हा मला माहिती आहे की हे जो कोणी घेतोय त्याला जेव्हा माहिती आहे मग तो चुकणार नाही. होतं कसं की तो पण बोर करतोय म्हणून मी पण बोर करतोय, आता त्यातलं इकॉनॉमिक्स खूपच लांब आहे. म्हणजे तुम्ही म्हणला टार्गेट हेच आहे की जे आपण बकरी पाळतोय ते मीटसाठी मांससाठीच जाणार आहे, खायलाच जाणार आहे. ऍब्सोल्युटली एंड टार्गेट तर हेच आहे. कुठल्याही ब्रीड, आता तुम्ही 13 ब्रीड सांगितल्या, अशा मी धरून चालतो इंडियामध्ये 100 ब्रीड आहेत, त्या 60 ते 65 ब्रीड आहेत. 60 ते 65. ओके, एक्झॅक्टली आकडा तुम्ही सांगितलं, बरं झालं मी लक्षात ठेवतो. 60 ते 65 ब्रीड आहेत आपल्या भारतामध्ये. ठीक आहे. ह्या ब्रीडमध्ये मी सांगलीच आहे. ठीक आहे. म्हणजे सांगलीमध्ये जी काही देशी येते, उस्मानाबाद येते, बिटल येते, यातले मी 1-2-4 शेळ्या मला घ्यायला पाहिजे. बरोबर. त्यासोबत मला एक मेल ठेवावं लागेल. बरोबर. आणि पुढची प्रोसेस काय करायला लागेल मला सांगा. तर आता तुम्ही जेव्हा सांगलीमध्ये फॉर एक्झाम्पल सुरू करता, सांगलीमध्ये उस्मानाबादी खूप चांगल्या शेळ्या आहेत. म्हणजे निवडताना पहिला आपला एरिया काय आहे, तिथं कोणती शेळी ग्रो होऊ शकेल हे बघायचं. ग्रो होऊ शकेलच्या पेक्षा विकल्या कुठली जाईल हे पहिले बघा. अच्छा, ते कसं बघायचं? मार्केटमध्ये की मार्केटमध्ये सर्वात जास्त काय दिसतंय कटिंगसाठी. कटिंगसाठी लोक काय घेतात. बरं, शेळी कोणी कटिंगसाठी घेणारच नाहीये. बरं, शेळी तुमची पाळण्यासाठी घेतली जाणार, वाढवायसाठी. कटिंगसाठी बोकडच जातात मॅक्सिमम. शेळ्या सुद्धा जातात पुढे जाऊन, पण ते संहितेत नाहीये तसं, ते बोकडच गेले पाहिजे कटिंगला. हेच कंटिन्यू करूया. तुम्ही म्हणला की मी सांगलीच आहे. बरोबर. तुम्ही कोणती म्हणला? उस्मानाबादी किंवा उस्मानाबादी आहेत, बिटल आहेत. हो. याचा मी किती पाळायला पाहिजे सांगा. आता सुरुवात करताना तुम्हाला असं वाटतं की तुम्ही 5 प्राणी पाळू शकता. ठीक आहे, 5 ठेवा. तुम्हाला असं वाटतं 5 मध्ये फिमेल ठेवायला पाहिजे. 5 मध्ये आयडियली फिमेल असतील, 4 फिमेल 1 मेल किंवा जे काय असेल ते. मी ते म्हणतो की तुम्हाला असं वाटलं की तुम्ही 2च पाळू शकता, मग 2च पाळा. बरं, 2चा आपण हिशोब धरूया. मी 2च पाळले. एक्झॅक्टली. आणि एखादा मेलला मी मीटिंगला बाहेरच कुठं घेऊन गेलो, किंवा आजूबाजूला असतील एखादा चांगला मेल हेरून ठेवायचा आणि त्याला सांगायचं आमच्या शेळ्या माझ्यावर आल्या की, पण ते खूप लांबही असता कामा नये, कारण ते शेळीचा एक तर मास 24 तास असतो फक्त. त्यात तुम्हाला मास ओळखून त्या शेळीला त्यावेळेला तिकडे घेऊन जाऊन ते मेल अवेलेबल असून त्याला ते ब्रीडिंग करता आलं पाहिजे. त्यामुळे जवळच्या जवळ असेल तर ठीक आहे, नाही तर एखादा मेल ठेवला तरी चालेल. कारण मेलमध्ये काय होतं, मेल ठेवून आपल्याला तो विकताही येतो. त्याला रिसेल व्हॅल्यू असते. छोटं समजा 8-9 महिन्याचं पिल्लू आणलं, त्याला ब्रीडर म्हणून तयार केलं आणि मग त्याला विकलं, ते तुम्हाला सायकल चालवता येतं. त्यामुळे मेल ठेवण्यात काही अडचण नाही. बरोबर. सो ते एक ब्रीडिंगचं तुमचं सेटअप झालं. आता हे 2+1 मध्ये तुम्ही कमवून किती पैसे कमवणार तेच सांगा मला, म्हणजे माणसाला आयडिया भेटावी, एक बिझनेस काय असतो हे कळेल. आता 2+1 मध्ये त्या 2 शेळ्या तर तुम्ही विकणार नाही. एक बोकड आपल्याला विकायचा, पण तो 4 रुपयाला आणून त्याच्यावरती 4 रुपये खर्च करून तो आपण 10 रुपयाला विकणार. म्हणजे नेट नफा 2 रुपयाचाच होतो त्याच्यामध्ये इव्हेंच्युअली. सो पण ते ठीक आहे, ती मशीन आपल्याला हवी आहे, तो नर आपल्याला हवाय म्हणून तो आपण ठेवणार आहे. नर आपल्याला ब्रीडिंगसाठी. एक्झॅक्टली. सो त्याचा तो काम करतोय, त्याच्यावरती खर्च होतो आणि आपण ते विकतो. म्हणजे 2 रुपये आपल्याला मिळणार आहेत पुढे जाऊन. हे 2 रुपये म्हणजे काय म्हणतो आपण, प्रातिनिधिक पैसे कमी होणार. एक्झॅक्टली. त्या 2 शेळ्या आपण विकणार नाही, त्या 2 शेळ्यांची आपण पिल्लं विकणार. बरोबर. मग त्या 2 शेळ्यांमधनं आपल्याला एक साधारणपणे वर्षामध्ये आपण म्हणू 3 ते 4 पिल्लं मिळतील. 4 धरूया आपण. ठीक आहे, 3 धरूया. कन्झर्वेटिव्ह कॅल्क्युलेशन. आता ती पिल्लं मी साधारणपणे वर्षभर किंवा 6-7 महिने ठेवून विकणार. जेवढ्या लवकर विकेन तेवढ्या मला पैसे कमी मिळणार. अच्छा, कारण वजन पण आलं पाहिजे त्याचं. 12 महिन्यात 3 पिल्लं 2 लावतील. नाही, तुम्हाला साधारणपणे 6 ते 8 महिन्यात 1 पिल्लू येतंय, 1 किडिंग होतंय. म्हणजे तुम्हाला 24 याच्यामध्ये 3 वेळा पिल्लं येतील असं आपण 24 महिन्यामध्ये 3 वेळा पिल्लं. हो, 24 महिन्यामध्ये 3 वेळा किती पिल्लं येतील? एका वेळेला आपण 2 जणींची 3 पकडूया ऍव्हरेज. ठीक आहे, कधीतरी 2ही येतील, दोघींची 2, म्हणजे प्रत्येकीने 1-1. 24 महिन्यात किती होतील पिल्ले? आपण 3 जर पकडली तर साधारण 3 डिलिव्हरी झाल्या, म्हणजे आपल्याकडे 9 झाली. 9 झाली. हो, 9 पिल्लं झाली 24 महिना. ठीक आहे. आणि त्यांची ऍव्हरेज सेलिंग कॉस्ट जी असणार आहे साधारणपणे 6 ते 8 महिने ठेवून त्यांना चांगलं. बरं, ह्याच्यात सगळे मेल होत आहेत का नाही माहिती नाही आपल्याला, काय मेल होतील काय फिमेल होतील. फिमेल झाल्या तर आपण ऍड करूया. ठीक आहे, मेल झाले, आपण असं गृहीत धरून चालूया की 9च्या 9 मेल झाले.
तर ते तुम्ही साधारणपणे 8 ते 10 हजार रुपयाला विकणार आहात. किती महिने ठेवून? 6 ते 8 महिने ठेवून. बरोबर, आम्ही पण हाच विषय मारला होता साधारणपणे. आता त्याच्यात काय होईल परत, आता हे आपण गणित पेपरवर करतोय. एखादा पिल्लाचं जन्माचं वजन खूप चांगलं आलं आणि तो 4 महिन्यातही होईल ना 25 किलो, होऊ शकतो. पण मग तो नर मी बाजाराला विकायचा का? तर नाही, आयडियली नाही. मला गरजच आहे तर मला विकायशिवाय पर्याय नाही. पण तो नर जर 4 महिन्यात 25 किलो होतोय किंवा 20 किलो होतोय तर तो चांगल्या पोताचा नर आहे. ब्रीडिंगसाठी ठेवायचा. हा, तर तो ब्रीडिंगसाठी ठेवा किंवा तो तुम्ही तुमच्याकडे ठेवून त्याच्यापासून ब्रीडिंग करा, पण आईला नाही वापरायचा आहे. किंवा तो ब्रीडर म्हणून विका. आता तो ब्रीडर म्हणून विकताना तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की बाबा हा ब्रीडर काय. जर तुम्हाला एखादी गोष्ट विकायची आहे तर ती का समोरच्याने खरेदी करावी हे जर तुम्ही सांगू नाही शकलात ना तर मग तो पण तुम्हाला मटणालाच जाईल व्यापाराच्या मार्गे. बरोबर. पण जर तुम्हाला हे कळलं की ह्याच्या जन्माचं वजन 4 किलो होतं, तो 2 महिन्यात 3 महिन्यात एवढा झालाय, वर्षभरात एवढा होऊ शकतो, रेकॉर्ड मेंटेन. हा, आणि हे गुणधर्म त्याचं वजन वाढीचं जे गुणधर्म आहे ते तो पैदाशीचा नर म्हणून त्याला स्ट्रॉंग कॅन्डिडेट बनवतं, हे मला सांगायचंय. ठीक आहे. आता होतं कसं की जे आपण म्हणतोय, आता आपण दोघे डिस्कशन करतोय, थिओरिटिकली एकदम करेक्ट वाटतं. आता ह्याच्यात बरेच परत फॅक्टर्स येतात की बाबा जो कोणी पाळतोय ते प्राणी त्याची पैशाची गरज किती आहे. बरोबर. ठीक आहे. त्याला तो विकायचा आहे का, तो किती रुपयाला विकायचा आहे, हे सगळे फॅक्टर झाले. बरं, तो ज्या भागात राहतोय त्या भागात साधारणतः अशा पद्धतीचे नर जे असतात ते जनरल यात्रेला खरेदी केले जातात किंवा जे काही पैदाशीसाठी वगैरे खरेदी केले जात आहेत, तर तिकडे ती काय गणितं चालत आहेत. मी जे पहिल्यांदा म्हणलं की लोकल लेवलचा अभ्यास करून जे आपण काम करतो ना, तर ही सगळी गणितं मला आधीपासून माहिती असतात आणि मग त्याचा वापर मी माझ्या कामात करतो, माझ्या व्यवहारात करतो आणि तो मग व्यवहार मी अजून चोख करत जातो आणि मग त्याच्यातनं मी प्रॉफिटमध्ये राहणार आहे. बरोबर. ह्याला आपण मोगमपणे किंवा जनरली बघताच येणार नाही. म्हणजे 24 महिन्यात जर मला 9 पिल्लं भेटली 2+1 मधून, 9 पिल्लापासून मी किती 8,000 एका पिल्लापासून पकडू शकतो. हा, 8 ते 10,000 आपण पकडू, म्हणजे 1,00,000 रुपये आपल्याला मिळणार आहेत ओव्हरऑल. 1,00,000 2 वर्षामध्ये. 2 वर्षामध्ये 1,00,000 रुपये मिळणार. पण त्याच्या मागचा खर्च आहे, मेहनत आहे. हा, आता मेहनत म्हणजे कसं, आता तो मेन फॅक्टर राहतो परत की बाबा 2 आणि 1 मध्ये तुम्ही खूप जास्त मेहनतही करणार नाही आहात. बरोबर. चाऱ्याच्या दृष्टीने खूप जास्त तुम्हाला लागवडही करायची नाही, कारण जे काही अवेलेबल आहे त्याच्यातच ते होतंय. सो ह्या फॉर्मॅटमध्ये आता बघण्याचा दृष्टिकोन झाला घरगुती फॉर्मॅट. हा, एक्झॅक्टली, की हे अगदीच, आणि त्याच्यात त्या घरातली सगळी माणसं इन्व्हॉल्वही नाही आहेत. कोणतरी एक साइड बाय साइड आपलं मेनली घरातली जी महिला असेल तीच ह्याकडे सगळ्याकडे बघते. चालीला जे मी मगाशी म्हणलं की काही न करता, कुठलाही एक्स्ट्रा व्याप न तयार करता आपलं काम चालू आहे आणि त्याच्यातनं जे काही उत्पन्न येते ते आपण वापरतोय. आता हेच स्ट्रक्चर अगर एका माणसानं प्रॉपर शिकला की शेळीला काय आजार होतात, शेळीला काय चारा द्यायला पाहिजे, शेळीला काय किती पाणी द्यायला पाहिजे किंवा हिरवा चारा किती द्यायला पाहिजे, सुका चारा किती द्यायला पाहिजे, त्याला आजार कोणते येतात, डॉक्टरला बोलवून सगळं स्वतः शिकला त्यानं. सगळं शिकल्यानंतर जर तो एक 100 शेळ्यांचा स्केल करतोय किंवा 50 शेळ्यांचा स्केल करतोय तर तो किती रुपये कमवू शकतो. एखादीच ब्रीड मी म्हणा धरा 17 ब्रीड नॉर्मली, आणि मेनली करून थोडासा रिटेल विक्री करतोय, थोडंसं बाजाराला घेऊन जातोय. ठीक आहे. सो अशा पद्धतीमध्ये साधारणपणे जर 100 शेळ्यांचा फ्लॉक असेल, 100 शेळ्या म्हणतोय त्या टोटल फ्लॉक 200चा होणार आहे पिल्ल पकडून. बरोबर. सो तो 200 प्राण्यांचं जे काही गणित आहे त्याच्यामधनं एक ऑन अँड ॲव्हरेज जर सगळं व्यवस्थितपणे आणि कुठल्याही गोष्टीला विक्रीच्या वेळेला नाही न म्हणता की मी ह्यालाच विकणार किंवा मी त्यालाच विकणार असं न करता, जी विक्रीची अपॉर्च्युनिटी आहे, जेवढ्या विक्रीची अपॉर्च्युनिटी सगळ्या ग्रॅब करून सगळ्या घेऊन साधारणपणे एक 10 ते 15 लाखाच्या मध्ये उत्पन्न आरामात काढू शकतो, सगळा खर्च काढून. बरोबर आहे. हे 100 शेळ्यांचं गणित झालं, पण 100 शेळ्यामागे खरं इन्व्हेस्टमेंट पण मोठी आहे. एक्झॅक्टली. मी यासाठी समजून घेतोय कारण एक्झॅक्टली माणसांना बिझनेसच कळत नाही शेळीपालनामध्ये की कशा पद्धतीने पुढे जायचं आहे. कारण डे टू डे काम भरपूर आहे. हो, तिथं काय बंद होणार नाही. होय, तुम्ही काय तिथं शटर बंद करून की काय गेलाय घरी, सुट्टी शून्य, ह्या कामाला सुट्टीच नाहीये. बिझी राहणार तुम्ही. 365 दिवस तुमचं शेड चालू राहणार आहे, हे लक्षात ठेवून जा. आणि कधी रात्रीची यायला आली एखादी शेळी तर ते पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. कधी दुपारची यायला आली तर तिथं माणूस पाहिजे. प्रत्येक वेळेला नाही, पण पाहिजे, लक्ष पाहिजे. आणि मग त्याच्यासाठीच मी नेहमी म्हणतो, आपण त्या व्हिडिओमध्ये पण म्हणलं की ह्याला मेन बिझनेस तुम्ही जर करायचा विचार करत असाल तर ह्या सगळ्या तयारीत राहिलं पाहिजे. नाहीतर मग हा साईड बिझनेस म्हणून सर्वात उत्तम आहे. आणि कोणासाठी, तर सगळ्या शेतकऱ्यांसाठी. ज्याचं शेत आहे त्याच्या शेतातलं जे काही वेस्टेज आहे ते शेळी खाणार आहे. बरोबर. आणि ते वापरून तुमच्या शेतातलं जे काही उत्पन्न आहे त्याच्याबरोबर हे एक साईड बिझनेस म्हणून चालू ठेवायचं. आणि आपण शेळीला एटीएम म्हणतात, खूप पॉप्युलर टर्म आहे की शेळी हा एटीएम आहे, त्याला त्याच पद्धतीने बघितलं पाहिजे. आणि
एक एक्स्ट्रा इन्कमचा सोर्स मेनली करून शेतकऱ्यांसाठी, की म्हणजे त्याच्यात शेतकऱ्यांसाठी मी का म्हणतो, कारण त्याच्यातले बरेचसे बाय प्रोडक्ट शेतातले हे इकडे वापरले जातील. म्हणजे काय की शेळी पालनातला खर्च आपण कमी करतोय. नाही तर जेव्हा आता मी 100-200च्या आपण गोष्टी करतो तेव्हा मला सगळं चाऱ्याचं नियोजन करायचं, त्याच्यामागे खर्च आला, चाऱ्याची साठवण करायची, त्याच्यामागे खर्च आला. कारण जेव्हा मी एवढ्या मोठ्या संख्येत प्राणी पाळतोय ते मी बाय द वे त्याच्याबद्दल विचार नाही करू शकत. तो मला डेडिकेटेड आणि प्लॅनिंगचाच विचार केला पाहिजे. म्हणजे आता आपण बोलत असताना उद्या माझ्या शेळ्या काय खाणार त्याच्याबद्दल मी नाही चिंता करत आहे. बरोबर. मी आज बसून 2 महिन्यानंतर त्यांना काय द्यायचंय किंवा काय देऊ शकतो किंवा काय मिळणार आहे ते करतोय. उद्याचा विचार मी मागच्या 2 महिन्यात करून ठेवला. थोडं कोकणात तुम्हाला टफ आहे ते, कारण पाऊस एवढा होतोय. पाऊस होतो आमच्याकडे, इतर भात सोडून इतर कुठली शेती होत नाही. बाहेरच मोर ऑर लेस सुक्या चाऱ्याच्या बाबतीत थोडीशी अडचण येते आम्हाला, कारण शेतीच नाही ना इतर. आणि भाताचं गवत शेळी खात नाही, खाल्लं तरी तिला त्यातनं पोषण मिळणार नाही. बरोबर. सो त्यामुळे ते टफ जरी असलं तरी त्याच्यावरती आम्ही पर्याय असा काढलाय की आता आम्ही हिरवा चारा आणि सुका चाऱ्याकडे अगदी सोप्या भाषेत डाळ भात भाजी चपाती म्हणून बघतो. मग त्याच्यात मी जेवताना कधीतरी एक चपाती कमी खातो किंवा कधीतरी थोडा भात जास्त खातो, तरी माझं पोट भरतं आणि माझं गणित चालू राहतं. आणि त्याच्यातनं जे काही मिळायचं पोषण तेही मला मिळतं. सो आम्ही हिरवा चारा आणि सुका चारा देताना आमच्याकडे हिरव्या चाऱ्याची निर्मिती शक्य आहे, कारण माती आहे, पाणी आहे बऱ्यापैकी प्रमाणात. तर मग आम्ही हिरव्या चाऱ्यावरती भर जास्त देतो आणि जो विकतचा सुका चारा आणावा लागतो त्याच्यावरती भर कमी देतो. मग 100% हिरव्या चारावर शेळ्या येतात का चांगल्या, का सुका लागतोच? नाही, सुका हवा, म्हणजे बॅलन्स डाएटच्या दृष्टीने सुका हवा, पण कंपल्सरी नाहीये. म्हणजे अगदी प्रॅक्टिकली हा, म्हणजे असंही होतं बरेच जातं. फॉर एक्झाम्पल आता गणपती झाला, बरोबर, गणपतीचे 10 दिवस आमच्याकडे लेबर सुट्टीवर असतात सगळे, कारण कोकणात गणपती खूप मोठा असतो. मग त्यावेळेला मला रोज जे काही 2 माणसं आमची असतात आणि आम्ही मिळून जे काही सांभाळतो त्याच्यामध्ये आम्हाला तो वेळच भागत नाही की जाऊन गवत कापलं, आणलं, चाफ कटर लावलं, ते होतच नाही. मग आम्ही काय करतो की नियोजनाच्या दृष्टीने त्या 10 दिवसाचा सुका चारा आम्ही बाजूलाच काढून ठेवलेला असतो आणि मग 10च्या 10 दिवस शेळ्यांना आम्ही फक्त सुका चारा देतो, त्यांना खुराक देतो, तरी आनंदी राहतात शेळ्या. तसं चालतं. हे मेकशिफ्ट म्हटलं ठीक आहे, पण तुम्ही वर्षभर जर करायला गेलात तर मग होईलही एका ठिकाणी. म्हणजे मी बरेच ठिकाणी बघितलं की नुसतं सुका चाऱ्यावरती शेळी पालन होतंय. करतातही लोक, पण ते तिकडे एकदा सुका चारा खूप स्वस्तात अवेलेबल आहे, कारण ते तिकडेच बनतोय आणि तिकडेच मिळतोय. आणि त्याच्यात अगदीच कोणी एवढा डिटेल अभ्यास कधी केला नाही की हिरवा चारा न दिल्याने काय होतं, पण ओव्हरऑल होऊ शकतं. पण त्याची अवेलेबिलिटी आणि त्याच्यात मेनली त्याच्या मागे जाणारी कॉस्ट जर आपण बघितली तर मग ते, आणि जर ते गणित जमत असेल एखाद्याला तर नक्की करावं, काही हरकत नाही. आणि हे जे आता मला एक कळालं की 1-2 जे पाळतात ते शेती करत करत पाळू शकतात. ज्याला 50-100 पाळायचे त्याला डेडिकेटेड टाइम द्यायला लागेल, प्रायमरी बिझनेस करायला लागेल. पण एक भटकतो विचार म्हणजे माणसांचा, मी बघितलंय की युट्यूबला व्हिडिओ असतील किंवा कोणी भेटतं तेव्हा असं होतं की अरे हा आफ्रिकन बोरगोट 5 लाख रुपयाचा, ह्याची फिमेल 2 लाख रुपयाची, 3 लाख रुपयाची. तर हे काय म्हणजे मार्केटमध्ये हा फुगा आहे का ऍक्च्युअली ते असतं, आणि हे कशासाठी असतं? थोडं ब्रीडिंग बद्दल माहिती घेऊया. ह्याला मी फुगा नाही म्हणणार, म्हणजे ज्या अर्थाने आपण फुगा म्हणतो ना, कधी फुटेल, पण थोड्याफार प्रमाणात हेही बरोबर आहे. शेवटी आपल्याला हा विचार करता आला पाहिजे, जे मी मगाचपासून म्हणतो की माझं ऍप्लिकेशन काय असणार आहे. मी जर मर्सिडीज गाडीचं शोरूम चालू करतोय तर मला मर्सिडीज विकता येणार आहे का नाही, आणि घेणारे किती आहेत हे मला कळलं पाहिजे, आणि ह्याचा अभ्यास मी केला पाहिजे. म्हणजे आफ्रिकन बोरगोट जर मला पाळायचे आहे पर्सनली, तर मला हे माहित पाहिजे की ती मी कुठे विकणार आहे. एक्झॅक्टली, त्या सर्कलची मला माहिती पाहिजे. ते ज्याच्याकडनं मी घेतोय, मी घेऊन ते सगळं सांभाळून, तो जर म्हणाला की मी बायबॅक करतो तर मग त्याच्यात फक्त कसं आहे की ते बायबॅकचं जे हा शब्द आपल्याकडे ना खूप एक्सप्लॉइट झालाय आता. रिस्की आहे. रिस्कीपेक्षा तो खूपच जास्त एक्सप्लॉइट केला गेलाय बायबॅकचं. कारण शेळी पालनाच्या बाबतीत पर्टिक्युलरली बायबॅकमध्ये काय होतं, बायबॅक जनरली कुठे वर्क होतात की जिकडे टर्न अराउंड टाइम, म्हणजे जो टॅट आपण ज्याला म्हणतो, हा कमी कालावधीचा असतो. फॉर एक्झाम्पल पोल्ट्रीमध्ये कसं आहे, पोल्ट्रीमध्ये हिशोब 45 दिवसाचा आहे. बरोबर. 2 दिवसाचा पिल्लू देतोय, 45 दिवसात मी ते परत खरेदी करायला येतोय तुमच्याकडे. 37 दिवसात काय तयार केलं तर मी येईन पण. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी तो 2 ते 45 दिवसासाठीचा लागणारा सगळा खर्च मी तुम्हाला देतोय, म्हणजे काय, फीड मी देतोय. बरोबर. तुम्ही त्याचं नियोजन करा, त्याची काळजी घ्या, आणि मग तुम्ही त्या 45 दिवसात त्या पक्षाला किती मोठं केलं, त्याचं वजन किती आलं, त्या हिशोबाने मी तुम्हाला रेट देतो. बरोबर. ठीक आहे. आता 45 दिवसात व्हेरिएबल्स कमी आहेत, तो जे काही खातोय ते सगळं मी दिलेलं आहे, त्यामुळे परत त्याच्यामध्ये गणित मांडणं सोपं आहे. आता शेळ्यांमध्ये काय होतं की एकतर गणित मोठं आहे, कारण ते पिल्लू 6-8 महिन्याचं झालं पाहिजे. बरोबर. ठीक आहे, जास्त दिवसाचं. एक्झॅक्टली. त्या 6 ते 8 महिन्यामध्ये त्याची होणारी वाढ ही बऱ्याच फॅक्टर्सवरती अवलंबून आहे. बरोबर. त्यातला हिरवा चारा झाला, सुका चारा झाला, त्याला आजारी पडता कामा नये ही काळजी घेणं झालं,
हे सगळे फॅक्टर्स इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळे जो बायबॅक करताना जे क्रायटेरिया असतात ते क्रायटेरिया खूप वेग राहतात मग. बरोबर. आणि मग मी रेट ठरवून दिला, बाबा चला मी ह्या रेटला बायबॅक करेन. मी तुम्हाला 10 रुपयाला एखादी गोष्ट दिली, व्यवहाराच्या दृष्टीने मी 8 रुपयाला बायबॅक करेन. काही ठिकाणी 10 रुपयाचे 10 रुपये मिळतात, काही ठिकाणी 10चे 12 रुपये मिळाले जातील. त्या घेणाऱ्याची गरजवरती अवलंबून आहे. पण जनरली जर मी 10 रुपयाला देतो तर मी 8 रुपयाला बायबॅक करतो. मी कधीच 10 रुपयाला बायबॅक करत नाही. तो पण त्याचा पैसा कट ठेवणार. एक्झॅक्टली, पैसा पाहिजे त्याला. हा, आता ते 8 रुपयाची गोष्ट मी ह्या क्वालिटी क्रायटेरियामध्ये, म्हणजे आता शेळ्यांच्या बाबतीत म्हणायला गेलं त्या पिल्लाचं झालेलं वजन, त्या पिल्लाचं पोत, आता तुम्ही बोर म्हणताय तर त्या बोरमध्ये परत त्याची शिंगाचं आकार, रंग, म्हणजे तो ब्राऊन किती आहे, व्हाईट किती आहे, हे सगळं जण बघतात. ठीक आहे, ज्याला ऍक्च्युली काही महत्व नाही आहे माझ्या लेखी, पण बघतात. मला पण तेच वाटतं, त्यात काही संबंधच नाही त्याच्या परफॉर्मन्सशी. पण तरी सुद्धा आता तो बोर असा दिसला तरच तो बोर, असा नाही दिसला तर तो बोर नाही, असं खूप होतं आपल्याकडे. आता ते ब्रीडिंग करून काही निघू शकतं ना, ते पुढचं. पण ते माहितीचा अभाव हाच आहे. तर मग हे सगळे जे क्रायटेरिया आहेत ते जर फुलफिल झाले तर मग त्या घेणाऱ्याला परवडेल ना. जर नाही झाले तर मग तो म्हणणार मग मी थोडंसं कमीला घेतो, आणि मग तिथे डायलेमा किंवा तिथे ते द्वेष सुरू होतो, क्लेश सुरू होतो. द्वेषपेक्षा क्लेश सुरू होतो, किंवा तुम्ही म्हणलेलं 8 रुपये पण तुम्ही देतात 6 रुपये. बायबॅक सिस्टम होतं, काही ठिकाणी करतातही आहे. आणि पण मग ते आता ह्या पळवाटा आहेत ना सगळ्या, शेवटी जिकडे पैसे इन्व्हॉल्ड आहेत तिकडे ह्या गणित. शेवटी मला ह्या सगळ्या बोलण्यात ना, आपल्या चर्चेत मला हे कळतंय की म्हणजे जो शेळीपालन ज्याला करायचंय त्याने एकतर लोकलची कोणती ब्रीड असू दे, उस्मानाबादी असू दे किंवा बिटल असू दे, त्यानं ती आपल्या एरियात येते का ती बघणे, त्यात ते वाढवणे आणि ती तुम्ही कटिंगला द्या किंवा ज्यांना पाळायचं त्यांना द्या. जिकडून पैसे तर तिकडे द्या. मेन उद्देश तेच आहे ना. मी जे काय करतोय हे पैसे कमवण्यासाठीच करतोय. बरोबर. त्यामुळे मला जे काय करतोय, जे कुठलं मी काम करतोय त्याच्यात माझं ऍज अ फार्मर, ऍज अ शेतकरी, उद्देश हा पाहिजे की बाबा माझ्याकडे जो कोणी येतोय त्याला मी माल देणार, त्याला जे हवंय ते देणार. फक्त मला ज्या किमतीला परवडेल आणि मला काम करताना 2 रुपये ठेवूनच काम विकायचंय. बरोबर. मी नुकसानीत नाही काम करणार. मग एवढी कन्सेप्ट एवढी क्लिअर दिसते. आता हे आपण बोलतोय म्हणून क्लिअर मला वाटतंय का माणसांना क्लिअर कसं काय होत नाही, कन्फ्युजन मध्ये कसं काय वाढत नाही. तेच परत जंबल जी काही इन्फॉर्मेशन येते सगळी, आणि मग त्यात परत मग ते तू मगाशी म्हणला 1 लाख 5 लाख, हे प्रॅक्टिकल होतही असेल, कोणी घेतही असेल 5 लाख, पण ह्या व्यवहारांना गणित नाहीये ना, त्या व्यवहारांना लॉजिकच नाहीये. एंड लॉजिक आहे बिझनेस, पैसा कंटिन्युअसली किती रोटेशन मध्ये. एक्झॅक्टली. ते जोपर्यंत मी ऍज अ फार्मर मी त्या शेळीपालनाकडे ह्या दृष्टिकोनातनं बघत नाही, मग मी 2 पाळीन किंवा 200 पाळीन, मला शेवटी त्याच्यातनं दृष्टिकोन जर करेक्ट नसेल तर मला नुकसानच होणार आहे. आणि कुठलंही काम करताना त्यातलं जर लॉजिक आपण बघितलं, एक साधारणपणे काय होतं हे समजून जर काम केलं तर मग का नाही आपण. म्हणजे ब्रीड कोणत्याही चुकीच्या नाहीत, ब्रीड चुकीच्या नाहीत, शेळी पालन चुकीचं नाही, चारा चुकीचा नाही, सगळं जे काही चुकतंय ते पालकाचं चुकतंय. अच्छा, म्हणजे जे काही मिसअंडरस्टँडिंग झाले ते शेतकऱ्याचं मिसअंडरस्टँडिंग झाले किंवा जो पाळतोय त्याचं मिसअंडरस्टँडिंग झाले. ऍब्सोल्युटली. आणि नियोजनाचं मिसअंडरस्टँडिंग आहे. नियोजन मेन आहे. म्हणजे एक अगदी साधं उदाहरण देतो, सुका चारा. बरोबर. सुका चारा मला वर्षभर मिळूच नाही शकत. नाही, तुम्हाला तर नाहीच कोकणात. नाही, कोणालाही नाही मिळणार. कारण ज्या वेळेला एखाद्या पिकाची रास होते त्याच वेळेला मला सुका चारा अवेलेबल असतो. म्हणजे जेव्हा सोयाबीन निघतो तेव्हा मला सोयाबीनचा भुस्सा मिळतो. बरोबर. जेव्हा मला तूर निघते नोव्हेंबरमध्ये तेव्हा मला तूर मिळते, आणि डिसेंबर जानेवारीमध्ये हरभरा मिळतो. बरोबर. मी जर त्यावेळेला खरेदी नाही केली, मी गेलो मे मध्ये तूर मागायला, बरोबर, मुळात अवेलेबल नसणार आहे. आणि ज्याच्याकडे अवेलेबल असेल तो म्हणेल भाई मी नोव्हेंबर पासून साठवून ठेवलेली आहे, त्यावेळेला मी 4 रुपयाला घेतलेली, आता मी 10 रुपयाला विकणार. बरोबर. स्टॉकवाला पैसे घेणारच. 6 रुपये वाढले, घेणाऱ्याचं नुकसान झालं ना. हे नियोजनाचाच भाग आहे. सो जर मी काम करायला पाहिजे, जर मी काम करतोय, मला माहिती आहे माझी रिक्वायरमेंट एवढी असणार आहे, किंवा मी त्या रिक्वायरमेंटचा विचारच न करता काम करत बसलो तर मी चुकतोय. म्हणून मी जे सुरुवातीला म्हणलं की हा व्यवसाय आहे, एखाद्या व्यवसायाला ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या जर मी नाही केला तर तो व्यवसाय चालत नाही. चेकलिस्टच काढायला पाहिजे. एक्झॅक्टली. मार्केटिंग कसं करायला पाहिजे, पाळायला कसं पाहिजे, त्याला औषध पाणी सगळं सगळे चेकलिस्टच पाहिजे. आणि मग हे नियम किंवा हे ज्या गोष्टी आहेत ह्या 2 प्राण्यात पण लागू होतात आणि 2 चप्रा, फक्त 2 प्राण्यात त्या जाणवत नाहीत. कारण मला काय ऐन वेळेला करावं लागलं तर मी जातो करतो, 2 प्राण्यांचा भागवतो. 2 प्राण्यात सेटल वे मध्ये होऊन जाते. एक्झॅक्टली. कोण असते, आई असते, वडील असते. जेव्हा माझ्याकडे 20 किंवा 200 प्राणी आहेत आणि तेव्हा जर मी एक जरी चूक केली तर ती गुढीले 20 किंवा 200 होते. आणि मग तेव्हा आपण म्हणतो नाही माझं नुकसान झालं. नुकसान धंद्यामुळे कधीच होत नाही, नुकसान प्राण्यामुळेही होत नाही. बरोबर. नुकसान आपल्यामुळेच होतं. आणि शेवटी तुम्ही एक जीव पाळताय ना, जीव पाळताय म्हणजे तुमच्या एक मोठी लायबिलिटी आहे ती. एक्झॅक्टली. आणि
त्याला जी काही गरज आहे, कारण पैसे कमवून तोच देणार आहे, बरोबर. सो त्याला जे काही गरज आहे ते आपण त्याला दिलं पाहिजे, अवास्तव गोष्टी न करता. एसी लावायचा नाही, पंखे लावायचे त्याची गरज नाही. पण ते जे गरजेचं आहे, त्याला स्वच्छ जागा पाहिजे तर ती दिलीच पाहिजे. मी त्याला घाणीत ठेवलं तर कुठून प्रोडक्शन देणार? घाणीत ठेवलं त्याला उवा होणार, त्याला गोचीड होणार, वेगवेगळ्या प्रकारचे आजार होणार, प्रॉब्लेम होणार. आजाराबद्दल सगळी माहिती पाहिजे. एक्झॅक्टली. सो त्यामुळे व्यवस्थितपणे मी समजून उमजून करणं हेच शेळीपालनातलं गोम आहे असं मला वाटतं, की जिकडे काम करताय तिकडची गणितं काय आहेत, तिकडची रिक्वायरमेंट काय. मी अजून एक उदाहरण देतो. आता आम्ही कोकणात राहतो, आमच्या इथे मासे मिळणारे हॉटेल्स भरपूर आहेत. बरोबर. तेच बघून सगळ्यांचे माशांचे हॉटेल चालतात, मी पण माशाचं हॉटेल टाकतो. ठीक आहे, मी चालू केलं. आणि जर मी सकाळी 7 वाजता जेव्हा बंदरावरती मासे येतात तेव्हा न घेता मी आरामात उठून 10 वाजता गेलो तर काय होईल? नुकसानच आहे, महागच मिळणार. सोपं उदाहरण आहे. मग जरी इतरांचे माशांचे हॉटेल चालत आहेत, माझं नाही चालत आहे, ते मी नाही उठत आहे, मी वेळेला नाही जाते खरेदी करायला बंदरावरती, हा प्रॉब्लेम आहे. सो माशांचे हॉटेल हा व्यवसाय चुकीचा नाही आहे, माझी काम करायची पद्धत चुकते आणि म्हणून मला नुकसान होतं. हे आपल्याला समजलं पाहिजे, हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. सगळे व्यवसाय चांगले आहेत, शेळीपालन म्हणा, डेअरी म्हणा, पोल्ट्री म्हणा, जे शेती रिलेटेड सगळी कुठलंही काम केलं ना, तर आता तुम्ही टोमॅटोचं किंवा शिमला मिरचीचं करताय, त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मला जर पैसे कमवायचे तर मी त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. खूप सारे शेतकरी नवीन पण येतात, मिरची लावतात, मिरची लावल्यानंतर ते खराब होते आणि ते 4 चौघांना सांगतात की मला मिरची जमतच नाही. एक्झॅक्टली. किंवा नाही, हे मिरचीचं आपल्याकडे होत नाही, आपल्याकडे येतच नाही. पण ते जर बारकाईनं केलं, कुठेही आम्ही जेव्हा सुरुवात करतोय आम्हाला जे सांगत होते शेळीपालन आपल्याकडे होत नाही, बरोबर, किंवा स्टॉल फीड शेळीपालन आपल्याकडे होत नाही म्हणतात, तेच होतं की कोणी करतच नव्हतं. आणि जे न केलेल्यांनी मला सांगितलं तर मी विश्वासच ठेवणार नाही, सिंपल आहे. आणि केलंय आणि ते सांगतायत तर मग मी विचार करेन की बाबा हे का झालं, बरोबर, मग त्याच्या मागची कारणं शोधली पाहिजे आणि मग त्या चुका मी परत नाही रिपीट केल्या पाहिजेत. बरोबर, तर ते सक्सेसफुल होईल, नाही तर मग नाही होणार. सर्वसामान्य शेतकरी जेव्हा शेळीपालनामध्ये उतरतो किंवा एखादा जॉब करणारा मुलगा आहे, IT मध्ये करतोय किंवा कोणत्याही शहरामध्ये करतोय, जेव्हा त्याला शेळीपालन करायचं असतं, सगळ्यात मेन प्रश्न पडतो की ब्रीड. आता तुम्ही 13-14 प्रकार सांगितला, 60-65 सांगितला, पण ते निवडताना काय त्यानं काळजी घ्यायला पाहिजे की फसू नये म्हणून मी विचारतोय इन जनरल. सर्वात पहिलं म्हणजे जेव्हा आपण नव्याने सुरुवात करतो ना, तेव्हा ब्रीड तर आपल्याला बघायचंच आहे आणि त्याच्यामध्ये काय बघायचं ते मी सांगतो. पण त्याच्या आधी आपल्याला ब्रीड म्हणजे इव्हेंच्युअली प्राणी कुठला पाळायचा, त्याच्या आधी तुम्हाला 2 गोष्टी अजून जास्त महत्वाच्या आहेत. म्हणजे ते त्यांच्यासाठी लागणारा चारा आणि त्यांच्यासाठी लागणारा निवारा, ह्या 2 गोष्टी तुमच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पहिल्या पाहिजेत. बरोबर. त्याचा विचार करून मग आपण ब्रीडकडे यायचंय. आता ब्रीडमध्ये बघताना जे मी मगाशी पण सांगितलं की आपण जिकडे काम करतोय तिकडे काय विकल्या जाईल, पहिलं ते सर्वात पहिले विकल्या काय जाईल. आणि त्याच्यामध्ये समजा तुम्हाला कळलं, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे उस्मानाबादी शेळ्यांची आहे, म्हणजे त्याला ऍक्सेप्टन्स व्यवस्थित आहे, मग विकल्या जाते. मग ती तुमच्या इथे पाळताना तुम्ही जेव्हा काम करायला सुरुवात कराल तर ती अवेलेबल कशी आहे, कारण तुम्हाला शेवटी ती खरेदी करायला लागणार सुरुवातीला, बरोबर. मग ती त्याची अवेलेबिलिटी कशी आहे, ह्या 2 गोष्टी बघायच्या आणि मग काम सुरू करायचं. बाकी ह्याच्यामध्ये जास्त काही बघायची गरज नाही. 2-3 जसं आपलं बोलणं झालं, 2-4 न सुरू करा, 10 न करा. एक्झॅक्टली. म्हणजे तुमच्याकडे विकल्या काय जाईल, ज्या अर्थाने ती विकल्या जाते त्या अर्थाने ती तुमच्याकडे राहूही शकते. बरोबर, राहू शकते, विकल्या जाते. आणि ती कशी अवेलेबल आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सिरोई सारखी ब्रीड, मी राहतोय सावंतवाडीमध्ये, राजस्थान माझ्यापासून 1,500-2,000 किलोमीटर लांब आहे. ठीक आहे. हा, तर मी सिरोई जेव्हा करायचा विचार केला तेव्हा मला दरवेळेला तिकडे जावं लागत होतं. ठीक आहे, प्राणी आणत होतो आम्ही, आमच्यासाठी ठेवत होतो, इतरांना देत होतो, ते सगळं चालू होतं. पण आता तो जो अंतर आहे, त्या अंतराचे पण जे प्रॉब्लेम्स यायचे आहेत ते येतातच. सो त्यामुळे आता आम्ही अशा स्टेजला आहोत की बाबा आमचं जे काही प्रोडक्शन आहे ते आम्हाला विकता आलं पाहिजे. सो त्यामुळे अवेलेबिलिटी हा खूप मोठा विषय आहे. फॉर एक्झाम्पल आता इव्हन कोकण कन्या, आता कोकण कन्या जर आमच्याकडे कोणी आता सांगायला आलं की कोकण कन्या ही कोकणातली ब्रीड आहे, तिकडे राहू शकते, सगळं होतंय, विकल्याही जाईल इझिली, कारण स्थानिक सारखाच प्राणी दिसतो. बरोबर. पण जो मी तिसरा मुद्दा सांगितला अवेलेबिलिटीचा, आता जर माझ्याकडे कोणी 50 कोकण कन्याच्या शेळ्या आहे, एखाद्याला कोकण कन्याचा फार्म सुरू करायचा आहे, जर कोणी माझ्याकडे 50 शेळ्या मागायला तर मी नाही देऊ शकत आहे, कारण अवेलेबिलिटी नाही आहे. बरोबर, हे प्रॅक्टिकल फॅक्ट आहे. सो त्याच्यामुळे मी जेव्हा ब्रीड सिलेक्ट करतोय तेव्हा मी पहिलं म्हणजे ती विकल्या जाईल का, राहते तर होईलच, आणि ती अवेलेबल आहे का, अशा ह्या 3 गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि मग त्याचं कमर्शियल काम सुरू केलं पाहिजे. मग जर मी पाळायला चालू केलं, मार्केट करताना ते किलोवर जातात का हुदडे जातात डायरेक्ट असं? आता ते दोन्ही ठिकाणी, म्हणजे दोन्ही प्रकारचे व्यवहार होतात ह्या कामामध्ये. काही ठिकाणी तुम्हाला नगावरती विकावं लागेल, कारण
त्याची मी मगाशी म्हणलं कस्टमर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर काही ठिकाणी ज्या लोकांनी आयुष्यभर नगावरती प्राणी घेतले त्यांना जर तुम्ही किलोचं गणित सांगायला गेलं तर तुम्हाला वेड्यात काढतात. तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करायचं त्या हिशोबाने त्यांना सांगायचं मोलभाव करून. तुम्ही किलोचं गणित करा, तुम्हाला किलोवर विकायचं येतं, पण त्यांना सांगताना मी फॉर एक्झाम्पल 20 किलोचा बोकड आहे, मला 500 रुपयाचा रेट पाहिजे, मी 11,000 रुपये सांगणार. होतात 10,000 रुपये, पण मी 11 का सांगतोय तर एक्झॅक्टली कारण तिकडे थोडंसं, कारण नगामध्ये तो प्रॉब्लेम असतो की नगावरती घेण्यामागचा उद्देशच बार्गेन करणं आहे. बरोबर. कारण तू 10,000 सांगतो ना, मी 10,000ला घेणारच नाही, मला 8,000लाच पाहिजे. व्यवहार आहेत हे सगळ्या ठिकाणी चालतात. तुम्ही ट्रेडिंग करता का फक्त पाळताना लोकलला विकता ब्रीडिंग तयार करून आणखीन विकता? दोन्ही करतो. अच्छा, ट्रेडिंग पण करता. म्हणजे आता माझं जे काही माझं प्रोडक्शन आहे, मी म्हटलं माझ्याकडे 100 शेळ्या आहेत, त्यांची पिल्लं येतात, ते विकतो. पण जर माझ्याकडे एखादी मोठी रिक्वायरमेंट आहे आणि ज्या मी शोधत असतो की कारण शेवटी मला धंदा वाढवायचा आहे, बरोबर, तर जर मोठी रिक्वायरमेंट आहे, एखाद्याची रिक्वायरमेंट आहे तर तुम्ही कुठेही अवेलेबल करून देऊ. फक्त त्याच्यामध्ये आम्ही एक पाळतो की तुम्हाला त्यात तुमची फसगत नाही झाली, कारण तुम्ही नव्याने सुरू करताय फॉर एक्झाम्पल. मग तुम्हाला मी तुमच्या ह्याच्यात काम करायला सोपं होईल, चांगला प्राणी तुम्हाला मिळाला पाहिजे जेणेकरून तुमचं काम पण चाललं पाहिजे, ही काळजी आम्ही घेणार. म्हणजे नुसतं काल आणले आणि उद्या दिले असं जर केलं, म्हणजे तुम्हाला पाळायचे आहेत म्हणून, तुम्हाला जर खाण्यासाठी वापरायचे असतील तर मग काल आणले आणि उद्या दिले हेच पॉसिबल होतं, कारण त्याचं काही पुढे होत नाही. पण जर पाळायचे प्राणी आहेत तर तुम्हाला ते व्यवस्थित तुमच्याकडे काम तुमचं चालू राहिलं पाहिजे, अशा दृष्टिकोनातून प्राणी आम्ही तुम्हाला दिले पाहिजेत, ते आम्ही पाळतो. बरोबर. आणि कोणी नवीन या बिझनेसमध्ये येतं तेव्हा त्याचा एक माइंडसेट असतो की यामध्ये आम्हाला स्कीम, सरकारी सबसिडीज वगैरे काय आहे का, तर असे काही सिस्टम आहे का? ते तर खूपच इम्पॉर्टंट विषय तुम्ही आता हात घातला. आता स्कीम्स किंवा बाकी सरकारी मदत वगैरे त्या वेळेला जेव्हा तुम्ही सुरू करताय त्यावेळेला आहेत का नाही हे पहिलं म्हणजे आपल्याला चेक करावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल आता NLM नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन म्हणून आपल्याकडे आहे, त्यांची मागच्या 5-6 वर्षापासून एक शेळ्यांबाबतची स्कीम चालू आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी सुरुवात केलेली 500 प्राण्यांच्या ह्याच्यापासून, की जो 1 करोड रुपयाचा प्रोजेक्ट बनत होता, पैकी 50% सबसिडी आपल्याला शासन देत आहे. ऑब्व्हियसली त्यात अटी आहेत, स्टेजेस आहेत, सगळं वेगवेगळं आहे. आता 500 प्राण्यांनी नव्याने सुरुवात करायला कोणाला शक्य नाहीये, मग ते हळू कारण मग लोकांनी एक्झॅक्टली पण लोकांनी ते स्कीम घेतली नाही. 1-2 जणांनीच अख्ख्या भारतात ती घेतली, मग ते होत नव्हतं म्हणून ते 200 आणि 100 वरती आणण्यात आलं. आता त्याच्यात ती स्कीम बंद आहे. स्कीम बंद इन द सेन्स, आता तुम्ही जर त्या वेबसाईटवरती गेलात नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनच्या, तर त्याच्यामध्ये त्यांनी ऍप्लिकेशन घेणं सध्या बंद केलेलं आहे. आमच्या माहितीप्रमाणे एवढे ऍप्लिकेशन झालेत आणि प्लस ज्यांना पहिल्या टप्प्याची सबसिडी दिली गेलेली आहे त्याच्यातल्या बऱ्याचशा लोकांनी पुढे काम कंटिन्यू नाही केलंय. सो मग आता ते स्क्रुटिनी चालू आहे की ते त्यांनी केलंय का नाही, मग नाही केलं तर मग त्यांच्याकडनं ते सबसिडीचे पैसे परत घेणं वगैरे ते सगळं चालू आहे. त्यासाठी आता त्यांनी ते बंद केले. म्हणजे आता ही ऑफिशियल माहिती आपण नाही पकडू शकत, आम्हाला जे काय ऐकवत आलं, आम्ही काम करतोय, 4 लोकांशी बोलतो, त्याच्यातनं कळलेलं आहे. सो तसं असतं की एखादी स्कीम झाली अनाऊन्स की ती चालू आहे का नाही आहे, बरं त्याच्यात परत सेंट्रलच्या स्कीम्स असतात, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात, आणि मग त्या एखादी सेंट्रल गव्हर्नमेंटने स्कीम अनाऊन्स केली, ती मुळात तुम्ही ज्या गावात काम करताय त्या गावात ती लागू होणार आहे की नाही हा पहिला प्रश्न असतो. मग त्याच्यासाठी तुम्हाला पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये गेलं पाहिजे. तिकडचे जे आपले लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे पशुवैद्यकीय अधिकारी जे असतात त्यांच्याशी बोल, बाबा ही अशी अशी स्कीम आम्ही ऐकली आहे, तर आपल्या जिल्ह्यात ती राबवली जाणार आहे की नाही, ह्या पद्धतीने प्रश्न विचारून मग तुम्ही त्याच्यावरती करायचं का नाही हे ठरवायचं आहे. मुळात माझा मुद्दा असा असतो की ह्या ज्या सगळ्या स्कीम्स लिहिल्या जातात त्याच्यामध्ये एक प्रॅक्टिकल डिफिकल्टी, आता थोडंसं ते बदललंय पण तरी त्याच्यात अजूनही प्रॅक्टिकल डिफिकल्टी अशी आहे की ह्या कॉम्प्रिहेन्सिव्ह नाही आहेत किंवा नसतात आयडियली. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जेव्हा महाराष्ट्राच्या साठी किंवा आता ही NLMची पण जी काही स्कीम आहे फॉर एक्झाम्पल, आता ती लिहिली गेली आहे कुठेतरी एका ठिकाणी बसून, त्याच्यामध्ये जो काही सारासार विचार व्हायचा होता तो केलाही असेल, पण तरी सुद्धा आता कोकणात जी शेड बांधायची पद्धत आहे ती वेगळी आहे, त्याला येणारा खर्च वेगळा आहे. बरोबर. पण मग अशा प्रकारच्या ह्या ज्या बारकाव्या आहेत त्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसतात आणि त्याच्यामुळे त्याचं जे गणित लिहिलं जातं त्या स्कीम्सचं ते चुकतं साधारणतः. नवीनच गोष्ट आहे त्यांच्यासाठी. एक्झॅक्टली. सो त्याच्यामुळे मग ते परत मग त्याच्यातनं ॲडिशनल कॉस्ट इन्व्हॉल्व असतात. मग ते सगळं आपण बघितलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींकडे बघताना ना आपण एक व्यवसाय करतोय आणि त्या व्यवसायासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मला करायच्या आहेत, त्या दृष्टिकोनातनंच आपल्याला पुढे जायचं आहे कंटिन्युअसली. आणि स्कीम्सचं तेच आहे, थोडंसं मोघम आहे आणि वेग गणित आहे आपल्याकडे भरपूर. क्रायटेरियाज काहीतरी अगदी भलत्या लेवलचेच क्रायटेरिया टाकले जातात त्याच्यामध्ये की मग ते परत त्रासदायक होतं. मग ते सगळं करत बसेपर्यंत आपलं काम मागे राहतं. बरोबर. त्यामुळे प्रत्येकाने आपापलं ठरवलेलं बेटर आहे. एनजीओचं काहीतरी म्हणत होतं तुम्हाला? हा, एनजीओचं कसं की एनजीओज मी बघतोय आता आम्ही जे काही काम करतोय त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मोर दॅन स्कीम्स किंवा गव्हर्नमेंट एड जिकडे शक्य घेता आली असेल नक्की घ्यावी, ती नाही कोणी म्हणू नका या गोष्टींना नक्की, पण त्याच्यापेक्षा जास्त
एनजीओचं जे काही आपल्याकडे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे किंवा एक एक यंत्रणा आहे त्याचा खूप चांगला रोल होऊ शकतो जर तो चांगल्या पद्धतीने केला. म्हणजे आम्ही स्वतः एक जवळपास 3-4 वेगवेगळ्या एनजीओ सोबत काम करतोय की ज्याच्यामध्ये बेसिकली काय आहे की आपण हे सगळं कशासाठी करतो तर उदरनिर्वाहासाठी. बरोबर. आणि पर्टिक्युलरली ग्रामीण भागात की जिकडे शेळीपालनाला एक उदरनिर्वाहाचं काय म्हणतो आपण साधन म्हणून त्याला बघितलं गेलं पाहिजे. तर मग त्याच्यामध्ये कारण काय होतं एनजीओज ह्या लोकल लेवलवरती काम करणारे असल्यामुळे त्यांना तिकडची गणितं माहिती असतात. मग तिकडे काय गरज आहे ती गरज समजून जेव्हा इंटरव्हेन्शन केलं जातं तर ते खूप चांगलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आमच्या इथे एक भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान नावाची संस्था आहे की त्यांच्यासोबत आम्ही बरेच वर्षापासून काम करतो आणि ते खूप चांगल्या पद्धतीने होते की उगाच काहीतरी 10 शेळ्या द्यायच्या आणि 1 बकरा द्यायचा असं न करता गरज काय आहे की बाबा शेळ्या आहेत शेतकऱ्यांकडे, बरोबर, चांगल्या नराची गरज आहे की जिकडनं पैदास चांगली तयार होईल. मग त्या पद्धतीने त्यांनी चांगल्या नरांची ऑब्व्हियसली आणि फुकट काही द्यायचं नाही कोणाला. बरोबर. जोपर्यंत फार्मरचा स्टेक आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत तो काम करणार. ज्याला फुकट मिळतं त्याला तिकडे ते मी एकदम इनसेन्सिटिव्हली पण हा विषय बोलत नाहीये पण तरी सुद्धा थोडासा जरी स्टेक असला पाहिजे फार्मरचा. बरोबर. हां, सो त्या दृष्टीने ते एक त्यांच्यातनं त्याला मी स्कीम म्हणत नाही, एक योजना किंवा एक कार्यक्रम राबवला जातो की ज्याच्यामध्ये आणि त्याचे रिझल्ट आता दिसतात. हे 3 वर्षापासून आम्ही करतोय की जिकडे नर दिले गेले चांगल्या पोताचे म्हणजे चांगल्या जेनेटिक्सचे आणि स्थानिक शेळ्यांमध्ये वापरले गेले आणि त्या शेतकऱ्यांना जो काही जी काही पिल्लं मिळत होती त्यांच्याकडे त्यांच्यामध्ये वृद्धी दिसायला सुरुवात झाली. वजनवाढीच्या दृष्टीने किंवा जन्मवजनाच्या दृष्टीने वृद्धी दिसते आणि मग दॅट विल कन्वर्ट इनटू पैसे. बरोबर. कारण शेवटी तेच उत्पन्न आहे आणि त्याच्यातनंच तो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टांना उत्पन्नात दिसतंय आणि तो फायदा होतोय. सो तसं जर कोणी करू शकलं तर मग चांगलंच आहे. या धंद्यात मेजर काय काय रिस्क आहे? मेजर रिस्क माणूसच आहे. म्हणजे मी तेच आहे ना की रिस्क ज्या काही चुका होणार आहेत त्या सगळ्या माणसाकडनंच होणार आहेत. नियोजन न करणं ही मेजर रिस्क आहे. नियोजन मध्ये परत चाऱ्याचं नियोजन झालं बरोबर आणि तुमच्या दैनंदिन कामांचं नियोजन झालं. चाऱ्यामध्ये मी जे मगाशी सुक्या चाऱ्याचं एक उदाहरण दिलं किंवा हिरव्या चाऱ्यामध्ये पण जर लागवड वेळच्या वेळेला नाही झाली, कटिंग वेळच्या वेळेला नाही झालं किंवा मला अंदाजच बांधता नाही, माझ्याकडे एवढे प्राणी उभे आहेत आणि मी चारा कमी लावतोय, बरोबर, ते सगळ्या चुका होऊ शकतात आणि ह्या सगळ्या रिस्क आहेत. कारण ह्याच्यामध्ये प्राणी नाही दगावला तरी आपले पैशाचं नुकसान होत आहे आणि ते नुकसानच आहे. त्याच्यानंतर दैनंदिन ह्याच्यामध्ये प्राण्यांवरती लक्ष न देणं हे सर्वात मोठं रिस्क आहे की मी माझ्या प्राण्यांकडे लक्षच देत नाहीये, मी प्राण्यांकडे बघतच नाहीये, त्यांना काय होतंय काय नाहीये मला माहितीच नाहीये आणि मग त्याच्यात एखादा आजारी पडतोय नाही पडतोय. बरं, नुसतं आजार हा पण प्रॉब्लेम नाहीये. बेसिक न्यूट्रिशनमध्ये म्हणजे त्यांना जे मी देतोय ते त्यांच्या अंगी लागतंय का नाही, मग जर नाही लागत आहे त्याच्या मागची कारणं काय आहेत, जनतामुळे होतंय का इतर काही कारणं होत आहेत त्याच्यामुळे त्यांना ते लागत नाही, ह्या प्रकारचं मॉनिटरिंग पण करणं गरजेचं आहे. ते नाही करणं ही मोठी रिस्क आहे. आणि तिसरं आणि सर्वात महत्वाची रिस्क म्हणजे मी काय विकतोय हे मला स्वतःला माहिती नसणं. म्हणजे जे मी मगाशी म्हणलं, माझ्याकडे पिल्लं जेव्हा तयार होतात बरोबर ही वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या जन्मवजनाची पिल्लं तयार होतात. सगळे काय ते 1 लिटर टाकल्यावरती 54 किलोमीटर चालणं असं होणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे जी काही सगळं मी व्यवस्थित केलं, ब्रीडर चांगला वापरला, आईची चांगली काळजी घेतली, सगळं करून जी काही पिल्लं येतात ती वेगवेगळ्या जन्मवजनाची येणार आहेत. शेवटी निसर्ग आहे. सो मग आता माझ्याकडे समजा आता लास्ट बॅचमध्ये आमच्याकडे 20 पिल्लं आली, त्यातलं आमचं ॲव्हरेज बर्थ वेट आलंय 3.5 किलो. बरोबर. जेव्हा मी ॲव्हरेज म्हणतो तर काही जण 4.5 किलोची पण आहेत, काही लोक 2.5 किलोची पण आहेत. बरोबर. मग ती जी 2.5 किलोची पिल्लं आहेत, ठीक आहे, ती मला कशासाठी विकायची आहेत आणि ती 4.5 किलोची जन्मवजनाची पिल्लं ही मला कशासाठी विकायची आहेत हे मला कळलं पाहिजे. बरोबर. नाही तर मगाशी जे मी उदाहरण दिलं, 2.5 किलोची पिल्लं मी 20 किलोची करायची आहेत आणि विकेन, ठीक आहे, पण मला 20 किलोचा कस्टमर आलाय आणि त्याला जर मी चुकून हा 4.5 किलो जन्मवजनाचा पिल्लू स्लॉटरच्या रेटला दिलं तर मग माझं नुकसान आहे. कटिंगला तो 4.5 किलोच्या जन्मवजनाचं पिल्लू मला चांगल्या रेटलाच विकायचं आहे. तो पाळण्यासाठीच कोणतर घेणार. एक्झॅक्टली. आणि त्याच्यातनं मला 2 पैसे एक्स्ट्रा कमवायचेच आहेत हे मला माहिती पाहिजे. मग ह्या सगळ्या म्हणून मी म्हटलं की माणूसच रिस्क आहे. एवढं सगळं शिकायचं कुठं? आता नवीन माणसाला सुरू करायचं असेल तर म्हणून छोट्याने सुरुवात करायचं, कमी प्राण्याने सुरुवात करायचं. नाही का, तिथं जावा, शिका, थोडी माहिती आहे ना, इन्स्टिट्यूट्स आहेत, पुस्तकं आहेत, पण ह्या सगळ्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की ह्या कुठलेही इन्स्टिट्यूट घ्या. फॉर एक्झाम्पल आता CIRG आहे आपल्याकडे, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन गोट्स, ती कुठे आहे तर ती आहे UP मध्ये. तिथे जाऊ शकतात का माणसं? जाऊ शकतो माणसं. भारतात बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्स आहेत, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कृषी विद्यापीठामध्ये शेळ्यांबाबतीचे कोर्स होतात. पण ह्या सगळ्यामध्ये काय आहे की जसं मी CIRGचं उदाहरण काढलं, मी तो 10 दिवसाचा कोर्स केला, आता तो 6 दिवसाचा असतो. काय शिकवतात तिथे? सगळं शिकवतात.
पण ते त्या एरिया स्पेसिफिक शिकवणार. म्हणजे काय होतंय की आता मी जेव्हा तिकडे गेलो मुंबईत केलं ते तुम्ही तुमच्या हिशोबाने हा म्हणजे मुंबईत शिकवलं ते चला त्यातल्या त्यात ओके होतं, एक जेनेरिक होतं, महाराष्ट्र. महाराष्ट्रासाठी आपण म्हणू शकतो. पण जेव्हा मी युपी मध्ये गेलो तर तिकडे आम्हाला गवार फल्ली सांगितली. म्हणजे सुक्या चाऱ्यामध्ये काय द्यायचं तर गवार फल्ली. आता आमच्याकडे गवार पिकतच नाही. तर मग पण मला हे कळलं पाहिजे जर मी अशा ठिकाणी कुठे जातोय की ती गवार फल्ली का देत आहेत, त्या गवार फल्ली सारखं आपल्याकडे काय मिळतं आणि मग मी ते देऊ शकतो. म्हणजे आमच्याकडे चवळी पिकते, आमच्याकडे कुळीत पिकतं, आमच्याकडे उडीद पिकतं, मग त्याचं मी गवार फल्लीला सबस्टिट्यूट म्हणून वापर केला पाहिजे. हे जोपर्यंत मी नाही तर मग परत तेच होणार की मी तिकडे गेलो, मला तिकडच्या गोष्टी सांगितल्या आणि त्या माझ्याकडे मिळतच नाही आहेत. मग मी काय करणार, एक तर मी करणार नाही किंवा मी जाऊन गवार फल्ली घेऊन येणार. गवार फल्ली आणणं मला महाग पडणार. बरोबर. सो हे ऍप्लिकेशन जे आहे ना कामाचं, हे आपल्याला करता आलं पाहिजे. इन्स्टिट्यूट खूप आहेत, पुस्तकंही खूप आहेत आणि त्यात सगळ्यामध्ये पुस्तकांचं जर आपण उदाहरण घेतलं तशी शेवटी जे कोणी पुस्तक लिहिलं तो कोणतरी माणूस होता. बरोबर. तो त्याला आलेले अनुभव लिहिणार. बरोबर. आणि मुळात शेळीपालनामध्ये ना थंबरूल नाहीये की हे असंच झालं पाहिजे किंवा तसंच दिलं पाहिजे किंवा हेच दिलं पाहिजे, असं नसूच शकतं आणि नसावंही. कारण आपण जे मगाचपासून म्हणतो लोकल लेवलचं काम म्हणजे काय की मी रिसोर्सेसही लोकली वापरले पाहिजेत आणि ते रिसोर्सेस मला ओळखता आलं पाहिजे. मी अजून एक साधं उदाहरण देतो. आमच्याकडे ग्लिरिसिडिया नावाचं एक झाड असतं, गिरीपुष्प त्याला म्हणतात, त्याला बरीच नाव आहेत. ठीक आहे, आम्ही त्याला खताचं झाड म्हणून आमच्याकडे मोठ्या प्रमाणात वापरतात. म्हणजे भातशेती जी होते तर त्या भातशेतीमध्ये त्याची पानं टाकली जातात आधी, चिखलणीच्या आधी, कारण त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण चांगलं आहे. ठीक आहे, आता त्याचा पाला आमच्या शेळ्या खातात. आता त्याचा एक छोटासा आम्ही व्हिडिओ बनवला, आम्ही तो सर्क्युलेट झाला, बरं बघितला. आता मी आहे कोकणात सावंतवाडीमध्ये, मला नाशिकमधनं एका फार्मरचा फोन आला किंवा आमच्याकडे ह्या शेळ्या खात नाहीयेत गिरीपुष्प. आता त्याच्यामागे बरीच कारणं असू शकतात ना का खात नाहीत. मुळात त्या शेळ्यांनी कधी तो पाला खाल्लाच नसेल म्हणूनही खात नाहीयेत किंवा त्यांना सवय नाहीये, इतर बऱ्याच गोष्टी आहेत. मग ह्या पद्धतीचं ऍप्लिकेशन झालं पाहिजे की त्यांच्याकडे नाही खात्यात तर ते का नाही खात्यात हे जर शोधून काढलं तर माझ्याकडे आता बरं शेळ्याच आहेत ना, नाशिकची शेळी वेगळी आणि कोकणातली शेळी वेगळी असं होत नाही शकत. तिला 2 कान आहेत, 2 डोळे आहेत, 4 सगळं सेम आहे. त्यांना काही त्यातलं कळ की मी वेगळी आहे असं काही नसतं. खाण्याची गोष्ट ते खाणार आहेत, पण ती एक पद्धत असते सवय लावण्याची किंवा इंट्रोड्यूस करण्याची, ते केलं तर ते होणार आहे. सो हे समजलं पाहिजे. हे 13 वर्ष झालं तुम्ही करताय, असा एखादा क्षण आला नाही का चला भास झालं बंदच करूया? आता नाही येत, सुरुवातीला मे बी एका दुसरा आलाही असेल, पण मग तेच आहे ना की आपल्याला तेच करायचं नव्हतं म्हणून आम्ही चुका खूप केल्यात. आम्ही नेहमी सांगतो, माझ्याकडे सुद्धा मरतूक झालेली आहे सुरुवातीला किंवा व्यवहारात चुका झाल्यात आमच्याकडनं, पण तेच आहे की ते शिकून त्याच्यातनं पुढे येणं आणि मग ते कंटिन्यू करणं, कारण गरज आहे, शेवटी पोटासाठीच करतोय. बरोबर. आणि चांगले क्षण काय होते 10-12 वर्षातले? बरेच म्हणजे मी एक सांगतो, आम्ही जेव्हा सुरुवातीला केलं ना काम, 2012 मध्ये सुरुवात केली, स्थानिक शेळ्या आणल्या 10, त्यातल्या काही दगावल्या वगैरे वगैरे, आणि 2 वर्ष आम्ही ते सगळं केलं. मग आम्ही जेव्हा बाहेरच्या राज्यांना शेळ्या आणायचं ठरवलं, क्वांटिटी वाढवायची आहे स्थानिक लेवलला, त्यावेळेची जी काही समज होती की इकडच्या प्राण्यांचं वजन वाढत नाहीये वगैरे वगैरे, त्या प्राण्यांचं वजन जास्त होतंय, मग आपण ते आणूया करून, म्हणून आम्ही युपी मधनं एक बार्बरी नावाची ब्रीड असते आणि एक जखराना, नाही बार्बरी चांगल्या वजनासाठी नव्हती, ती जरा चांगल्या दिसण्यासाठी म्हणून आणलेली, पण जखराना नावाची एक ब्रीड आहे, त्याच्यातल्या काही शेळ्या आणि जमनापारी की ज्या मोठ्या होतात प्राणी भरपूर, असं ते करून एकत्र करून आम्ही आणलं. 60-65 प्राणी आणलेले, त्यातले 30 दगावले. ते शिकवण होती. मग ते आम्ही खोलात गेलो, का झालं, कसं झालं. त्यातलं एक बेसिक होतं की PPR, जे कोणी शेळीपालन फॉलो करतात त्यांना माहिती आहे, PPR होतो आणि मग प्राणी दगावतात. मग तो PPR का होतो, मग तो ह्या शेळ्यांना का झाला, मग त्याच्यावरती पर्याय काय की लस देणं. मग ती आल्यावरती लस देऊ शकतो का, तर ते पॉसिबल होत नाही, कारण ते ऑलरेडी स्ट्रेसमध्ये असतात. मग त्याला उपाय म्हणून आम्ही तिकडे लस देऊन प्राणी तिकडे ठेवून मग आणणं, हे आम्ही केलं. आणि मग त्याच्या इमिजिएट नेक्स्ट 2 महिन्यानंतर आम्ही जे प्राणी आणले त्यात 0 मॉर्टॅलिटी होती. तर हा खूप चांगला क्षण होता. त्याच्यानंतर असे बरेच आहेत की बाबा जे आमच्याशी आता 7-8 वर्षापासून आमच्याशी अटॅच आहेत, की आम्ही अगदी त्यांना 2 पिल्लं दिलेली किंवा 1 शेळी आणि 1 पिल्लू दिलेलं, आणि मग ते आता 20-25 मोठ्या स्केलवरती गेले. तर ते लोक फोन करत असतात की असं केलं तसं, तर ते मजा वाटते त्याच्यात जरा. किती ट्रॅव्हल केलं तुम्ही इंडियात? मग असं बरंच चालू असते? हा, अजूनही चालू असतं. म्हणजे जिकडे जिकडे शेळ्यांचं काम होतं, आपल्याकडे कसं आहे पॉकेट्स आहेत. म्हणजे राजस्थान म्हणलं तरी राजस्थानमध्ये पण म्हणजे सर्वत्र राजस्थानमध्ये शेळ्यांचं काम होत नाही. काही पॉकेट, जसं मी मगाशी म्हटलं जयपूर, अजमेर आणि पुष्कर ट्रायंगल, त्या पॉकेटमध्ये होतं, किंवा जोधपूरमध्ये पिप्पर नावाचा एक एरिया तिकडे होतं. MP मध्ये भोपाळमध्ये खूप जास्त शेळ्यांचं काम होतं. गुजरातमध्ये काही ठिकाणी आहेत, सुरेंद्रनगर म्हणा किंवा अहमदाबादच्या आजूबाजूच्या ठिकाणी, तिकडे शेळ्यांचं काम होतं.
नॉर्थ ईस्ट मध्ये खूप जास्त शेळ्यांचं काम होतं आपल्याकडे. तिकडे ब्लॅक बेंगाल नावाची एक ब्रीड आहे, ती खूप आणि छोटीशी ब्रीड असते, पॉकेट वाईजच काम होतं. 2-3 पिल्लं घालते, तर त्यामुळे त्याचं काम होतं. साऊथ मध्ये आहे, सो त्या पॉकेटमध्ये फिरणं होतं, पण देशभर आणि बरेच किलोमीटर तर कधी मोजले नाहीत, पण खूप फिरणं झालंय. 2-4 लाईन मध्ये जे तरुण शेळी पालनामध्ये येत आहेत किंवा जे कोणी येत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश म्हणजे तेच आहे की आपण जे मगाचपासून कम्प्लिटली बोललो की तुम्ही जिकडे काम करणार आहात ना त्या जागेचा पहिला अभ्यास करा आणि मग तिकडे काय विकल्या जाणार आहे, तिकडे काय लोकांना हवंय किंवा तिकडे कशा पद्धतीने काम होतंय, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि मग तुमचं स्वतःचं एक मॉडेल बनवा की हे मॉडेल मला कॉन्फिडंट आहे मी. कारण तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा स्वतः विश्वास ठेवता तर त्यात चुका जरी झाल्या किंवा त्यात नुकसान जरी झालं तरी तुम्ही ते पार करून पुढे जाल, का त्यात तुम्ही पर्याय काढाल. आणि एखाद्याचं फॉर एक्झाम्पल माझं सुद्धा जे शेळीपालन चालतंय तर ते कसं चालतंय हे बघण्यापेक्षा का चालतंय हे शोधायचा प्रयत्न करा आणि त्या गोष्टी तुमच्याकडे कशा लागू करता येतील ह्याचा विचार करून जेव्हा शेळीपालन केलं जाईल तेव्हा त्यात फेल होण्याचे चान्सेस खूप कमी होतील. आणि तुम्हाला काय वाटते येणाऱ्या 10, 20, 25 वर्षांमध्ये गोट फार्मिंगचं काय भविष्य आहे? चांगलं आहे, वाईट आहे? खूप चांगलं भविष्य आहे. 2-3 फक्त फिगर सांगतो तुम्हाला. हे आता जे काही सर्क्युलेट होतात त्याच्यापैकीच आहेत. सध्याच्या घडीला आपल्याकडे मीट प्रोडक्शन, टोटल मीट प्रोडक्शन मध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि वेस्ट बेंगॉल हे 4 राज्य मेजर आहेत की जे अराउंड 50% मीट प्रोडक्शन ह्या राज्यातनं जात आहे. व्हेरॅज शेळीपालनातल्या जे 4 मेजर स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र अजून नाहीये. म्हणजे शेळीपालनाच्या ज्या 4 मेजर स्टेट्स आहेत त्या राजस्थान, वेस्ट बेंगॉल, उत्तर प्रदेश आणि ओरिसा. सो तो स्कोप आहे. आपण मीठ बनवतोय, मीठची मागणी आहेच, पण आपण इंडियात पण आहे, इंडियाच्या बाहेर आहे का? ऍब्सोल्युटली. पण आपण अजून सुद्धा शेळ्यांच्या प्रोडक्शनमध्ये आपण अजून पुढे नाही आहोत किंवा नंबर्समध्ये पुढे नाही आहोत. तो स्कोप आहे आणि जिकडे डेफिसिट आहे तिकडे आपण नेहमीच काम करून आपण आपली जागा बनवू शकतो. त्यामुळे नक्की चांगला स्कोप आहे आणि मुळात शेळी हा प्राणी काही नवीन नाहीये, सगळ्यांना माहिती असणारा, अवगत असणारा प्राणी आहे. वर्षानुवर्ष लोक तो प्राणी पाळतायत, त्याला खातायत, त्याचं दूध पितायत, त्याच्या लेंडीचा वापर करतायत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये एक छोटासा अँगल आहे टुरिझमचा सुद्धा आहे की जर तुम्ही तुमच्या इथे तेही करू शकला तर तेही करता येतंय. आता हल्ली पेटिंग झूज आपल्याकडे खूप होत चालले आहेत, सो तोही एक अँगल येतो त्याला. सो स्कोप खूप जास्त आहे, फक्त ते केलं पाहिजे. बरोबर. कन्क्लुजन मला असं वाटतं की म्हणजे छोट्या स्केलनं सुरू करावं, त्याला समजून घ्यावं, मग वाढवावं. ब्रीडिंगचे फार्म असतात त्या वेगळी गोष्टी असतात, तिथं वेगवेगळे ब्रीड्स चांगल्या चांगल्या तयार केल्या जातात, हे मला यातनं कळालं. आणि शेळीपासून जे लेंडी खत होतं तेही तुम्ही विकू शकता, त्यातनं पण चांगले पैसे कमवू शकता. ज्या शेळ्या आहेत त्या तुम्ही कटिंगला पण विकू शकता आणि ज्याला पाळायचे त्याला पण विकू शकता. दोन्हीकडे जिकडे पैसा येतो तिकडेच विकावं. एक्झॅक्टली. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आला, मी मनापासून तुमचा आभारी आहे, कारण तुम्ही वेळेत वेळ काढून आल्या आणि एवढं चांगलं आम्हाला सांगितली माहिती. कारण गोट फार्मिंग मध्ये खूप मिसअंडरस्टँडिंग आहे आणि त्याच्यामुळे खूप लोकांचं नुकसान होतं. एक्झॅक्टली. 4 लोकांचं जरी नुकसान कमी झालं हा पॉडकास्ट ऐकून बघून तरी भरपूर आहे. तर मित्रांनो, आजचा जो हा एपिसोड आहे मातीवर्सचा, हा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचायलाच पाहिजे. प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही भरभरून शेअर करा, कारण खूप सारं कन्फ्युजन आहे शेळी पालनामध्ये की कसं सुरू करायचं, काय करायचं. खूप सारे लोक सुरू करतात, त्यामध्ये त्यांचं नुकसान होतं. ते नुकसान होण्यापासून ते वाचतील हा एपिसोड बघून. तर प्लीज 12-13 वर्षाचा अनुभव आम्ही इथं पूर्णपणे काढून घेण्याचा प्रयत्न केला. फक्त तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, शेअर करा या एपिसोडला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.